पुंडलिक वरदे हरि विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, गोपाल कृष्ण भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। धर्म रक्षावयासाठी करणे आटी आम्हासी, वाचा बोलो वेदनीती, करू संती केले ते। न बाणता स्थिती अंगी, कर्मत्यागी लंडतो, वाचा बोलो वेदनीती, करू संती केले ते। तुका म्हणे अधमत्यासी, तुका म्हणे अधमत्यासी, भक्ती दुषी हरीची, वाचा बोलो वेदनीती, करू संती केले ते। प्रस्तुत कीर्तनरूपी सभेसाठी निवडलेला अभंग जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा आणि संतपर प्रकरणातील अभंग आहे। तुकोबाराय म्हणतात, धर्म रक्षा वयासाठी करणे आटी आम्हासी, धर्म रक्षा वयासाठी करणे आटी आम्हासी। तुकोबारायांनी अभंगाची सुरुवात धर्म या शब्दापासून केली आहे। मग धर्म म्हणजे नेमकं काय? धर्म म्हणजे नेमकं काय? तर ज्ञानोबा ज्ञानेश्वरीमध्ये धर्माची अतिशय सुंदर व्याख्या करतात। माऊली लिहितात, एत वडील जे जे करीती, तया नाव धर्मो ठेविती, आणि तेच एर अनुष्ठिती सामान्य सकळ। एत वडील जे जे करीती, तया नाव धर्मो ठेविती। समाजातील वडील मनुष्य जसा जसा वागतो, जसा जसा बोलतो, जसा जसा चालतो, याला धर्म म्हणतात। समाजातील वडील मनुष्य जसा जसा वागतो, त्याच्या वागण्याला, चालण्याला, बोलण्याला धर्म म्हणतात। मग वडील जसा वागतो त्याला धर्म म्हणतात, तर वडील नेमकं कुणाला म्हणावं याची व्याख्या ज्ञानोबा ज्ञानेश्वरी सांगतायत। माऊली लिहितायत, श्रुती स्मृतीचे अर्थ आपणची होनी मूर्त, अनुष्ठाने जगा देत वडील जे जे। जो वेदासारखं वागतो आणि वेदाचा धडा समाजाला देतो, तो वडील असतो। आणि मग जो वेदासारखं वागतो आणि वेदाचा धडा समाजाला देतो, तो संत असतो। म्हणून संत म्हणजे वडील। आणि म्हणून संत जसे जसे वागतील, त्या संताच्या वागण्याला, चालण्याला, बोलण्याला धर्म म्हणावं। मग पुढे असा प्रश्न उभा राहतो की संत कसे वागतात? याचंही उत्तर ज्ञानोबा ज्ञानेश्वरी देत आहेत। माऊली लिहित आहेत, जया भक्तीची येतुली प्राप्ती, जे कैवल्या ते पुरवते सर म्हणती, जयाचे लिले माझी नीती जी आली दिसे। जयाचे बोलू धर्मुज ये, दिठी महासिद्धी तेवी ये, स्वर्ग सुखादी ये खिळू जयाचा। जयाचे बोले धर्मुज ये, संतांच्या सहज बोलण्यातून धर्म जगत असतो। संतांच्या तोंडातून निघालेला प्रत्येक शब्द हा धर्म असतो। जयाचे बोलू धर्मुज ये, संत बोलेल तोच धर्म। संतांच्या तोंडातून निघालेला प्रत्येक शब्द हा धर्म असतो। जयाचे बोले धर्मुज ये, संत बोलतात तोच धर्म असतो। जया भक्तीची येतुली प्राप्ती, जे कैवल्या ते पुरवते सर म्हणती, जयाचे लिले माझी नीती जी आली दिसे। जयाचे लिले माझी नीती जी आली दिसे। आणि म्हणून संतांचं वागणं म्हणजे रीती, नीती, माणुसकी, इमानदारी, सत्य, अहिंसा, प्रेम, जिव्हाळा, परोपकार, सहानुभूती, सदाचार,
या सर्व सद्गुणाच्या समुदायासच धर्म असे म्हणतात. रीती म्हणजे धर्म, नीती म्हणजे धर्म, माणुसकी म्हणजे धर्म, इमानदारी म्हणजे धर्म, सत्य म्हणजे धर्म, अहिंसा म्हणजे धर्म, प्रेम म्हणजे धर्म, परोपकार म्हणजे धर्म, सहानुभूती म्हणजे धर्म, सदाचार म्हणजे धर्म. संत जसा जसा वागतो त्या संताच्या वागण्याला धर्म म्हणतात. तर संत कसा वागतो? तर संताचं वागणं म्हणजे नीती, रीती, माणुसकी, इमानदारी, सत्य, अहिंसा, प्रेम, जिव्हाळा, परोपकार, सहानुभूती, सदाचार, हे सगळे सद्गुण म्हणजे संतांचं वागणं. आणि या सर्व सद्गुणाच्या समुदायासच धर्म असे म्हणतात. तुकोबर आहे तर सत्याला धर्म म्हणतात. सत्य तोच धर्म. सत्य हाच धर्म आहे. भगवंत अर्जुनाला बोलतायत, नरबारा लिहितायत, किंबहुना नृपा पार्थ झालासे पूर्ण कृपा, जयापाशी साक्षेपा रीती आहे. भगवंताची अर्जुनावर पूर्ण कृपा झाली होती. का? अर्जुन रीतीने वागत होता. अर्जुन रीतीने वागत होता म्हणून भगवंताची अर्जुनावर पूर्ण कृपा झाली. किंबहुना नृपा पार्थ झालासे पूर्ण कृपा, जयापाशी साक्षेपा रीती आहे. अर्थात रीतीनं वागणं, माणसानं माणसासोबत रीतीनं वागणं हाच धर्म. पुण्यकर्म करणं हाच धर्म. धर्म म्हणजे पुण्य, अधर्म म्हणजे पाप. म्हणून एकंदरीत जर आढावा काढला तर सर्व सद्गुणांचा समुदाय म्हणजे धर्म. आणि म्हणून नीती, रीती, माणुसकी, इमानदारी, सत्य, अहिंसा, प्रेम, जिव्हाळा, परोपकार, सहानुभूती, पुण्यकर्म, सदाचार, या सर्व सद्गुणाच्या समुदायासच धर्म असे म्हणतात. याला जर छोटं केलं तर नीती, माणुसकी, इमानदारी हाच धर्म. याला अजून छोटं केलं तर नीतिमूल्य हाच धर्म. आणि मग तुम्ही आज समाजावर एक नजर मारा. आज समाजात धर्म लयास लागलाय. समाजात नीतिमूल्य लयास लागली आहेत. समाजात नीतिरीती, माणुसकी, इमानदारी, सत्य, अहिंसा, प्रेम, जिव्हाळा, परोपकार, सहानुभूती, सदाचार या गोष्टी राहिल्या नाहीत. म्हणजे धर्म लयास लागलाय. समाजात आज नीतिमूल्य राहिली नाहीत. समाजात आज धर्म लयास लागलाय. प्रत्येक जण एकमेकास फसवतोय. लांडीलाबाडी वाढलीय. कामचुकारपणा वाढलाय. दहशतवाद वाढलाय. अतिरेक येत आहेत. बॉम्बस्फोट करतायत. आज अशी परिस्थिती की माणूस माणसाला आणि भाऊ भावाला ओळखायला तयार नाही. मायबापाला घरातून हाकलून देण्यापर्यंत मुलाबाळांची मजल गेली. असा अधर्म, अशी अनीती समाजात का आली? धर्मलयास का लागला? आजही सूर्य वेळेवर उगवतो आणि वेळेवर मावळतो. पशुपक्षी बदलले नाही. निसर्गही अजिबात बदलला नाही. माणूसच एवढा का बदललाय? माणूसच एवढा अधर्मी का झालाय? समाजात लांडी लबाडी का वाढलीय? समाजात अधर्म का बोकाळलाय? दूधवाला दुधात पाणी घालतो. डॉक्टर गरज नसताना सलाईन लावतो. इंजिनियर डांबर आणि सिमेंट खातो आणि उद्घाटन होण्याच्या आधीच पूल पडतो. उद्घाटन होण्याच्या आधीच पूल पडतो. इमानीद्वारे रोड केला.
तर 10 वर्ष त्या रोडचा टवका तुटू नये, टवका. पण गुत्तेदार आणि इंजिनियर असा रोड बनवतात, त्यात इतर काही सहभागी असतात, मी नावं घेत नाही त्यांची, त्यात इतर काही सहभागी असतात. असा रोड बनवला जातो की एक पावसाळा खाल्ला की रोडची वाट लागते, रस्त्यात खड्डे का खड्ड्यात रस्ता हेच कळत नाही. किती शिक्षकांना वाटतं की माझा विद्यार्थी विवेकानंद व्हावा, थोडेफार वगळता जवळपास सगळे शिक्षक अपडाऊन करणारे आणि 1 तारखेची वाट पाहणारे झालेत. इथं वकील आणि न्याय विकला जातो. पुढारी आणि पोलिसाबद्दल तर बोलायची सोय नाहीये. एकेकाळी हे खादी आणि खाकी कपडे देशाचे रक्षक होते. आज हे खादी आणि खाकी कपडे देशाचे भक्षक बनू पाहतायत. त्यांनी याचा असा अर्थ काढला की खादी म्हणजे खादी आणि खाकी म्हणजे खाकी. दुर्भाग्य. ज्या देशात सावळं परब्रह्म खेळून गेलं, प्रभू रामचंद्र भगवान श्रीकृष्ण या देशात खेळून गेले, ज्या भारत देशात सावळं परब्रह्म खेळून गेलं त्या देशात एवढा अधर्म बोकाळा, एवढा अधर्म बोकाळा. धर्म लयास लागलाय. समाजात कमालीचा भ्रष्टाचार वाढलाय. फक्त शिकलेला मनुष्यच भ्रष्टाचार करतो असं नाहीये. शिकलेला, नोकरदार, पुढारी, व्यापारी, मजूर सर्वच थरात भ्रष्टाचार माजलाय. तुम्ही म्हणाल डॉक्टर भागवत मोठे, बाकी ठीक आहे, पण मजूर काय भ्रष्टाचार करेल हो? मजुराच्या काय हातात ते भ्रष्टाचार करायला? भ्रष्टाचार म्हणजे पैसे खाणे, लाचलुचपत किंवा लांडीलाबाडी. एवढाच भ्रष्टाचार शब्दाचा अर्थ मर्यादित नाहीये. भ्रष्टाचार शब्द फोडा. भ्रष्ट अधिक आचार, भ्रष्ट अधिक आचार बरोबर भ्रष्टाचार. ज्याचं आचरण भ्रष्ट आहे, ज्याचं आचरण खोडील आहे, ज्याचं आचरण दुसऱ्यासाठी त्रासदायक आहे, तोही भ्रष्टाचारच असतो. केवळ पैसे खाणे हाच भ्रष्टाचार नाही. पैसे खाणे तर भ्रष्टाचारच आहे, पण ज्याचं आचरण खोडील आहे, भ्रष्ट आहे, त्रासदायक आहे, तोही भ्रष्टाचारच असतो. भ्रष्टाचारच असतो. तुम्ही म्हणाल मजूर काय भ्रष्टाचार करतो? आपल्या लहानपणी थोडं 50 वर्ष मागे जा. आपल्या लहानपणी बायका जर खुरपायला लावल्या तर बाई 9 वाजता पाताला बसायची आणि दिवस मावळ्याशिवाय शेत सोडत नव्हती. आज बाई जर कामाला लावली 11 वाजल्याशिवाय गावातून निघत नाही. 10 वाजता मालक बायकांच्या घरी जातो आणि म्हणतो, मावशानो चला ना, खुरपायचा वकूत झालाय. मावशानो चला ना, खुरपायचा वकूत झालाय. बाई म्हणते, मामा अजून बस आली नाही, बस 11 वाजता गावात येते, अजून बस आली नाही, बस आली की निघू 11 वाजता. मी म्हणतो एखाद्या दिवशी बस फेल झाली आणि 2 वाजता आली तर बाई तू का 2 वाजता खुरपायला निघते का? रणजित होतो मालक, रडकुंडीला येतो. 11 वाजल्याशिवाय बाई गावातून हलत नाही. 11 वाजता गावातून निघते, 11:30 वाजता शेतात पोहोचते. काष्टा फाष्टा घालूस तर कसे 12 वाजतात. एक पात लावते की झाली दुपार, बसली जेवायला. 1 तासात जेवण, त्याच्यात पुन्हा अर्धा तासाची डुकली. मालकाची घालमेल चालली असते, बाई उठ ग, बाई उठ ग, उठ ग, पण हिंमत होत नाही म्हणायची. म्हणा उठ तर ती शेत सोडून जाते. उद्या बाई मिळत नाही कामाला, मजूरच कामाला मिळाला. सगळ्या सुविधा फॅसिलिटी फुकट मिळतात त्यांना मजूरला, म्हणते मजूर कामालाच येणार. याची हिंमत होत नाही म्हणायची उठ बाई म्हणून. ती एक डुकली हाणतेच. दुपारून कशा बशा 2 पाता लावायच्या, त्याच्यातही 2 वेळेस पाणी पिण्याचा ठेपा, 2 वेळेस लघवीचा ठेपा. 5:30 पावणे 6 वाजले की बाई निघाली गावाकडे.
मालक म्हणता अहो माशू कासराभर राहिले 10 फूट घ्या ना तेवढं खुरपून. 10 फूट राहिले. बाई म्हणते मामा शेत तुमचं लय लांबणीचं आहे. मामा तुमचं शेत लय लांबणीचं आहे. घरी जायला अंधार होतो. मी म्हणतो बाई थोडा अंधार पडला तर काय वाटत तुला लांडगा खातो का? थोडा अंधार पडला तर तुला वाटत काय लांडगा खातो का? पण नाही, ती 5:30 पावणे 6ला शेत सोडणार म्हणजे सोडणार. हा भ्रष्टाचार नाही तर काय? मजुराचं आचरण खोडीले, आचरण भ्रष्ट आहे, मालकाला त्रास होईल असं आहे म्हणून मजूरही भ्रष्टाचार करतायत, काम चुकारपणा करतायत. केवळ शिकलेलाच नोकरदारच भ्रष्टाचार करतो असं नाहीये. मजूर, व्यापारी, पुढारी, नोकरदार सगळ्या स्तरात भ्रष्टाचार मारलाय. सगळ्या स्तरात भ्रष्टाचार मारलाय. आज समाजामध्ये 95% लोक भ्रष्टाचार करतात, 5% करत नाहीत. का? तर त्यांना भ्रष्टाचार करायला संधी मिळत नाही म्हणून, अन्यथा त्यांनी केला असता. माझ्या बोलण्यातला अतिरेक आणि अतिशयोक्ती सोडून द्या. कीर्तनातले विनोद हे सहज घ्यायचे असतात. मी जरी म्हणालो की 95% लोक भ्रष्टाचार करतात, 5% करत नाहीत, का तर त्यांना भ्रष्टाचार करायला संधी मिळत नाही. यातला अतिरेक सोडा, विनोद म्हणून घ्या. पण परिस्थिती अशी आहे, एखादा दुसरा नॉन करप्ट असतोही असं नाहीये, पण किमान 95% लोक भ्रष्टाचार करतात. वरचे 5% सोडून द्या. आज कुठल्या ऑफिसमध्ये जा, लाच देणं हा अलिखित नियम बनलाय. अधिकारी तुमच्या कामाला किंवा फाईलला हातच लावत नाहीत. खिशात 5-10 हजार घातले तर काम करतात, नाही तर करतच नाहीत. भ्रष्टाचार कळसाला गेलाय, भ्रष्टाचार बोकाळलाय. एकदा एका माणसाला भूत प्रसन्न झालं आणि ते भूत म्हणालं, मालक मी तुम्हाला प्रसन्न आहे, तुम्ही काही काम सांगा, मी तुमचं काम करेल, मला फक्त 2 टायमाच्या भाकरी घाला. मालक मला बरं झालं झालं, कामाला आपल्याला फुकटात भूत मिळाले, कामं तरी होतील आपले. पण त्या भूताने एक आड घातली. म्हणजे मालक मी तुमची सगळी कामं पटापट करेल, पण मी ते काम करून आलो, तुम्ही सांगितलेलं काम करून आलो की मला दुसरं काम हजर आहे, मला दुसरं काम हजर पाहिजे आणि मागचं काम रिपीट होता कामा नये. काय अट घातली? मी एक काम करून आलो, तुम्ही काम सांगायचं, मी ते काम करून आलो की मला दुसरं काम हवंय आणि मागचं पुढं रिपीट होता कामा नये. आणि मग तुम्ही मला प्रत्येक वेळेला नवीन काम नाही दिलं तर मी तुम्हाला खाऊन टाकेल. मालक मला ठीक आहे, सांगू याला काम, काय कामाची आपल्याकडे कमी म्हणले, भरपूर काम आहे, सांगू म्हणले. ठीक आहे म्हणले, मंजूर आहे भूता. भूताला एक काम सांगितलं, ते पळत गेलं करून आलं. दुसरं सांगितलं, पळत गेलं करून आलं. तिसरं सांगितलं, करून आलं. 4-6 महिने लोटले. आता या मालकाची कामं संपली ना. प्रत्येक वेळेला नवीन काम नाही सांगू तर खाऊन टाकते. काय करा म्हणले, परेशान झाला मालक. त्याने एक युक्ती लढवली. म्हणले भूता इकडे. भूत आलं. म्हणले काय मालक? म्हणले तू एक काम कर. म्हणले सांगा ना. म्हणले तू जा आणि आपल्या देशात पैसे न खाणारा एखादा माणूस शोधून आण. काय कर? जा आणि पैसे न खाणारा, अर्थात भ्रष्टाचार न करणारा एखादा मनुष्य शोधून आण. भूत म्हणलं बरं. ते भूत जे गेलंय तो घरोघरी फिरतय, सगळा देश पालथा घातलाय, पण त्या भूताला पैसे न खाणारा, भ्रष्टाचार न करणारा माणूस अजून सापडतच नाही. परेशान झाले. घरोघरी जात आहे पण पैसे न खाणारा माणूस त्याला सापडा नाहीच. ते भूत जे गेलंय ते अजून माघारी आलं नाही आणि माघारी येईल का नाही याचा भरोसा नाही. भरोसा नाही. भ्रष्टाचार कळसाला गेलाय. लाच देणं अलिखित नियम बनलाय.
श्रमाविना संपत्ती, त्यागाविना पूजा, तत्वाविना राजकारण, माणुसकीविना विज्ञान आणि चारित्र्याविना शिक्षण हे दोष आहेत. श्रम आहे पण त्याच्या मुळाशी संपत्ती आहे पण त्याच्या मुळाशी श्रम नाहीये, दोष आहे. माझं बोलणं नीट आहे का? संपत्ती आहे पण त्याच्या मुळाशी श्रम नाहीये, दोष आहे. पूजा आहे पण त्याच्या मुळाशी त्याग नाहीये, दोष आहे. राजकारण आहे पण मुळाशी तत्व नाहीयेत, दोष आहे. विज्ञान आहे पण त्याच्या मुळाशी माणुसकी नाहीये, दोष आहे. शिक्षण आहे पण त्याच्या मुळाशी चारित्र्य नाहीये, दोष आहे. आणि म्हणून श्रमाविना संपत्ती, त्यागाविना पूजा, तत्वाविना राजकारण, माणुसकीविना विज्ञान आणि चारित्र्याविना शिक्षण हे दोष आहेत. हे दोष आहेत. आम्ही रेल्वेने प्रवास करतो. जर सरकारनं त्या रेल्वेमधला गार्ड काढून टाकला, गार्ड, तर एकही मनुष्य तिकीट फाडून रेल्वेने प्रवास करायचा नाही. ही परिस्थिती आज देशाची आपल्या. मी बोललो सावळं ब्रह्म या देशात खेळून गेले, पण या देशात इतकी लबाडी, एवढा अधर्म बोकाळलाय त्याची कल्पना तुम्ही करू शकत नाहीत. नुसता सरकारनं रेल्वे गाडीतून टीसी काढून टाकू द्या, गरीब श्रीमंत सगळेच रेल्वेने फुकट प्रवास करतील, फुकट. इतका अधर्म, इतकी लबाडी वाढली. लोक केवळ टीसीच्या धाकामुळे तिकीट काढतात. टीसीच्या धाकामुळे तिकीट काढायचं नसतं, तर आम्ही रेल्वेने प्रवास करतो म्हणून तिकीट काढायचं असतं. हा धर्म आहे, हा धर्म आहे. हरामाचं काही घरात आणू नका, लवाडीच्या घरात आणू नका, पचत नसतं. आज मनुष्य शिकलाय. माझं बोलणं बारकाई नाही का? मनुष्य शिकलाय. शिकलेला मनुष्य समाजाला अडाणी माणसापेक्षा जास्त फायद्याचा असतो. मी धर्म आणि अधर्म बोलतोय. तुकोबारांनी अभंगाची सुरुवात केली की धर्म रक्षावयासाठी करणे आटिया मासी. तुकोबारांनी अभंगाची सुरुवात धर्म या शब्दापासून केली आहे. म्हणून मी धर्म आणि अधर्म बोलतोय. शिकलेला मनुष्य समाजाला अडाणी माणसापेक्षा जास्त फायद्याचा आहे. बरोबर आहे. आता मी डॉक्टर आहे, डॉक्टर भागवत मोठे, MBBS MS नेत्रतज्ञ. मला डोळ्याचे ऑपरेशन येतात. ती ऑपरेशन जर एखाद्या शेतकऱ्याला कर म्हणलं तर येतील का? नाही यायची. त्याचं नांगूर हाकणं मला येईल, अवत हाकणं मला येईल, त्याची गुरंढोरं सांभाळणं सगळं मला येईल. पण मी जर म्हणलं की डोळ्याचं ऑपरेशन तू करतो, त्याला येईल का? नाही यायचं. म्हणून मी विधान केलं की शिकलेला मनुष्य समाजाला अडाणी माणसापेक्षा जास्त फायद्याचा आहे. परंतु कधी जर शिकलेल्या माणसाला शिक्षेसोबत दीक्षा असेल तर, शिकलेल्या माणसाला शिक्षेसोबत दीक्षा असेल तर, आणि दीक्षा म्हणजे आपल्या जीवनाला संत वाङ्मयाचं अधिष्ठान असणं. शिकलेला मनुष्य समाजाला अडाणी माणसापेक्षा जास्त फायद्याचा आहे. पण कधी जर त्या शिकलेल्या माणसाला शिक्षेसोबत दीक्षा असेल तर. अन्यथा त्या शिकलेल्या माणसाला जर शिक्षेसोबत दीक्षा नसेल तर अडाणी मनुष्य तेवढासा घातक नसतो जितका शिकलेला मनुष्य समाजाला घातक असतो. शिकलेला मनुष्य समाजाला घातक असतो. अडाणी मनुष्य करून करून काय करेल? गव्हामध्ये किलोभर माती घालील. अडाणी मनुष्य करून करून काय करेल? दुधात पाणी घालल. अडाणी मनुष्य करून करून काय करेल? दुधात पाणी घालल. पण शिकलेला मनुष्य डायरेक्ट रक्तातच पाणी घालतो. गरज नसताना सलाईन लावणं हे रक्तात पाणी घातल्याचाच प्रकार आहे. रक्तात पाणी घातल्याचाच प्रकार आहे. आणि म्हणून मी बोललो की मनुष्य शिकलाय, खूप शिकलाय, उच्च शिक्षित आहे, त्याला शिक्षा आहे, पण शिक्षेसोबत दीक्षा नाहीये, तो समाजाला घातक ठरतो. आणि म्हणून माणसाला शिक्षा आहे पण शिक्षेसोबत दीक्षा नसेल
तर अडाणी मनुष्य समाजाला तेवढा घातक नसतो जितका शिकलेला मनुष्य समाजाला घातक असतो. आणि म्हणून आज या देशाचं चिपाट जर कोणी केलं असेल, देशाचा चोथा कोणी केला असेल, तर ते गिन्याचुने आमच्यासारख्या काही उच्च शिक्षित माणसानं, शेतकऱ्यांना नाही, अडाणी माणसांना नाही. देशाचं चिपाट केलंय, चोथा केलाय ते कोणी? आमच्यासारख्या उच्च शिक्षित काही माणसांना. आम्ही उच्च शिक्षित आहोत, आम्हाला उच्च शिक्षा आहे, पण या शिक्षेसोबत आम्हाला दीक्षा नाहीये. आणि तुम्ही उच्च शिक्षित आहात पण तुमच्या जीवनाला दीक्षा नाहीये, अर्थात संत वाङ्मयाचं अधिष्ठान नाहीये, तुम्ही पापच करणार, भ्रष्टाचारच करणार, लांडीलबाडीच करणार, देशाला लुटणार, समाजाचा छळच करणार. का? शिक्षा आहे पण शिक्षेसोबत दीक्षा नाहीये. शिक्षेसोबत दीक्षा असावी. आणि म्हणून बालवयात मुलांना अगोदर गीता ज्ञानेश्वरी गाथा शिकवावी, रामकृष्ण हरी भजन शिकवावं आणि मग शालेय शिक्षण शिकवावं. पण दुर्दैव, ज्या भारत देशात गीतेचा जन्म झाला, गीता ही विश्वाची सर्वात मोठी श्रीमंती आहे, ती श्रीमंती या भारत देशात आहे. गीतारूपी श्रीमंती या भारत देशात आहे. पण या देशात चुकूनही मुलांना गीता ज्ञानेश्वरी गाथा शिकवल्या जात नाही. शिकवल्या जातं ते पोट भरण्याचं भुसकटछाप शिक्षण, भुसकटछाप. जे शिकून मुलं मोठे मोठे साहेब होतात, भ्रष्टाचार करतात, लांडीलाबडी करतात. पण ज्या शिक्षणामुळे जीवनातून लांडीलाबडी निघून जाईल असं गीतेचं शिक्षण आम्ही मुलांना देतच नाहीत. दुर्भाग्य आहे देशाचं, किंबहुना जगाचं दुर्भाग्य आहे. म्हणून तुम्ही आपल्या जीवनात यशाचे कितीही पेढे मिळवा, नोकरीचे, यशाचे, पदाचे कितीही पेढे मिळवा, पण या पेढ्यात चारित्र्याची साखर घालायला विसरू नका. चारित्र्याची साखर घालायला विसरू नका. शिक्षण आहे पण शिक्षणाच्या मुळाशी जर चारित्र्य नसेल तर हा दोष आहे. चारित्र्याविना शिक्षण हा दोष आहे. जीवनात चारित्र्य येतं ते हरिनामानं, जीवनात चारित्र्य येतं ते हरिनामानं, संत वाङ्मयानं. शिक्षण आहे पण मुखात हरिनाम नाहीये. तुम्ही करप्शनच करणार, लांडीलाबाडीच करणार, भ्रष्टाचारच करणार, समाजाला त्रासच देणार. मुखात हरिनाम आहे, उच्च शिक्षित आहात, जीवनात चारित्र्य असेल, धर्मानं वागाल, समाजाच्या हिताच्या गोष्टी कराल. पण मुखात नाम नाहीये, उच्च शिक्षण आहे, अधर्मीच राहाल, भ्रष्टाचारच कराल, समाजाचा छळच कराल. आणि म्हणून चारित्र्यानं शिक्षण हा दोष आहे. आणि म्हणून मी बोललो की आपल्या जीवनात यशाचे, नोकऱ्याचे, पदाचे किती पेढे मिळवा, पण या पेढ्यात चारित्र्याची साखर घालायला विसरू नका. आज शिकलेला मनुष्य या भारत मातेचे किंवा धर्माचे चीरहरण करणारा एक दुःशासन बनू पाहत आहे. दुःशासन. श्री संत तुकडोजी महाराज आपल्या अभंगातून बोलतात, माणूस द्या मज माणूस द्या, काही घ्या काही घ्या, पण माणूस द्या मज माणूस द्या. तुकडोजी महाराज आपल्या एका अभंगातून मागणी करतायत की मला एक माणूस द्या. 140 कोटीचा हा भारत देश, तुकडोजी महाराज एक माणूस मागतायत. मग उरलेली काय जनावर आहेत का? ती उरलेली माणसंच आहेत, पण नीतिमूल्य हरपलेली माणसं आहेत. नीतिमूल्य हरपलेली माणसं आहेत, धर्मापासून दूर गेलेली माणसं आहेत. माणूस आज अंतराळात गेला पण त्याला अंतरंगात जाता येत नाही. माणूस फोनवर दूरच्या माणसाशी बोलतो पण त्याचं जवळच्या माणसाशी पटत नाही. विज्ञानानं जग जवळ आणलं पण माणूस दूर नेला. विज्ञानानं अध्यात्म तोडलं, विज्ञानानं अध्यात्म तोडलं. विज्ञान चांगलं हिताचं आहे, पण विज्ञानाच्या मुळाशी माणुसकी असावी तर ते विज्ञान समाजाच्या हिताचं ठरतं. आणि विज्ञानाच्या मुळाशी माणुसकी नसेल
तर ते विज्ञान विध्वंसक ठरतं. विज्ञान आहे, पण विज्ञान वापरणाऱ्या माणसाच्या जीवनात जर माणुसकी नसेल, विज्ञान वापरणाऱ्या माणसाच्या मुखात हरिनाम नसेल, तर तो विज्ञानाचा वापर चुकीचाच करणार, माणसं मारण्यासाठीच बॉम्ब टाकणार. आणि म्हणून विज्ञान आणि अध्यात्म यांनी हातात हात घालून चालावं. बालपणीच मुलाच्या एका हातात गीता द्यावी आणि दुसऱ्या हातात विज्ञान द्यावं. तेव्हा विज्ञानाची फळं नीट चाकता येतील. का तर अध्यात्माविना नुसतं विज्ञान हे विध्वंसक ठरतं. आणि आज ते ठरतंय, बघतोय आम्ही. अतिरेकी, बॉम्बस्फोट, लुटालूट, भ्रष्टाचार, लांडीलावाडी, खोटं नाटं, हा अधर्म यामुळेच बोकाळलाय. का तर विज्ञान आणि अध्यात्म एकमेकाच्या हातात हात घालून चालत नाही. आणि म्हणून विज्ञानाची फळं जर नीट चाकायची असतील तर त्याला अध्यात्माची संगती द्या. अन्यथा अध्यात्माविना नुसतं विज्ञान हे विध्वंसक ठरेल आणि वाटोळच करेल. आज या देशाची सर्वात मोठी बिमारी जर काय असेल तर ती कॅन्सर नाहीये, एड्स नाहीये. या देशाची सर्वात मोठी बिमारी कॅन्सर नाहीये, एड्स नाहीये. मग या देशाची सर्वात मोठी बिमारी आहे भ्रष्टाचार. या देशाची सर्वात मोठी बिमारी आहे भ्रष्टाचार. कॅन्सरची गाठ कापून फेकता येते, भ्रष्टाचाराची गाठ कापून फेकता येत नाही. भ्रष्टाचार देशाला त्या घुसीसारखं पोखरून खिळखिळा करतो. ज्या देशात भ्रष्टाचार कळसाला गेलाय अशा देशाची झाली तर अधोगतीच होते, प्रगती नाही. आणि म्हणून आज तुम्ही समाजावर एक नजर मारा समाजावर. धर्म अर्थात नीतिमूल्य पूर्णपणे लयास गेलेत. कमालीचा भ्रष्टाचार वाढलाय, लांडीलबाडी वाढली, फसाफसी वाढली, कामचुकारपणा वाढलाय. तात्पर्य समाजामध्ये अधर्म बोकाळलाय. मग अधर्म बोकाळलाय तर प्रत्येक मनुष्य दुःखी आहे. प्रत्येक जण वाईट वागतोय, चुकीचं वागतोय, फसवतोय, लांडीलबाडी करतोय, करप्शन करतोय, भ्रष्टाचार करतोय. प्रत्येक जणच करप्शन करतोय तर याचा त्रास प्रत्येकाला होईलच ना. कुणी माझ्याकडून पैसे घेतले, मी कुणाकडून घेतले, त्यांनी कुणाकडून घेतले, हे सर्कल चालू झालं तर जगातला, देशातला प्रत्येक मनुष्य या चेन मध्ये अडकला जातोय. लांडीलबाडी, भ्रष्टाचार, अधर्माचे चटके प्रत्येकाला बसतायत. समाज दुःखी, परेशान आहे. आज समाजात अधर्म बोकाळलाय. मग अधर्म घालून धर्माचं रक्षण करायचं, अधर्म घालून धर्माचं रक्षण करायचे. मग अधर्म घालून धर्माचं रक्षण करायचे, त्यासाठी संत अवतरित व्हावे लागतात. समाजाचं रक्षण फक्त भगवंत आणि संत हे दोघंच करू शकतात, इतर कोणी नाही. मग समाजात अधर्म बोकाळलाय. मग अधर्म घालून समाजात धर्माचं रक्षण करायचं, धर्म पुनर्स्थापित करायचा आहे. अधर्म घालवायचा आणि धर्म पुनर्स्थापित करायचा आहे, धर्माचं रक्षण करायचंय. तर या धर्माचं रक्षण करण्यासाठी संत म्हणतात की आम्हाला आमच्या जीवाचा आटापिटा करावा लागतो. हे अभंगाच्या पहिल्या चरणात. आणि महाराज लिहितायत की धर्म रक्षावयासाठी करणे आटी आम्हासी. धर्म रक्षावयासाठी करणे आटी आम्हासी. अनेक वचने शब्द वापरले तुकोबारायांनी. धर्म रक्षावयासाठी करणे आटी मला, असं नाही म्हणले, करणे आटी आम्हासी.
अनेक वचनी शब्द आहे. म्हणजे इथं अनेक संत आले. धर्म लयास गेलाय, धर्म पुनर्स्थापित करायचा आहे आणि धर्माचं रक्षण करायचंय. तर यासाठी संत अवतीर्ण व्हावे लागतात. ते आपल्या जीवाचा आटापिटा करतात आणि धर्माचं रक्षण करतात. आणि हीच गोष्ट तुकोबा अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतात आणि महाराज म्हणतात की धर्म रक्षावयासाठी करणे अटी आम्हासी. धर्म रक्षावयासाठी करणे अटी आम्हासी. धर्म लयास लागलाय, अर्थात लांडीलाबाडी वाढली, भ्रष्टाचार वाढलाय, फसवाफसी, कामचुकारपणा वाढलाय. हा अधर्म आहे. हा अधर्म घालून धर्म स्थापावा लागतो आणि स्थापून त्याचं रक्षण करावं लागतं. आणि धर्माचं रक्षण करण्यासाठी जीवाचा आटापिटा करावा लागतो. तर हे सगळं फक्त संतच करू शकतात, दुसरं कुणीही नाही. कुणीही नाही. आणि म्हणून महाराज म्हणतात की धर्म रक्षावयासाठी करणे अटी आम्हासी. धर्म रक्षावयासाठी करणे अटी आम्हासी. धर्माचं रक्षण मी बोलून गेलो. धर्माचं रक्षण फक्त दोघच करतात, एक भगवंत आणि दुसरा संत. तुकोबाराज याची साक्ष देत आहेत. धर्म रक्षावया अवतार घेसी. काय म्हणतात? धर्म रक्षावयासाठी अवतार घेसी, पाळीसी आपल्या भक्तजना. धर्म रक्षासाठी अवतार घेसी हे भगवंतासाठी म्हटले. आणि धर्म रक्षावयासाठी करणे अटी आम्हासी हे संतासाठी म्हटले. आणि म्हणून धर्माचं रक्षण भगवंतही करतात आणि धर्माचं रक्षण संतही करतात. पण भगवंताची धर्माचं रक्षण करण्याची पद्धती वेगळी आहे आणि संतांची धर्माचं रक्षण करण्याची पद्धती वेगळी आहे. धर्माचं रक्षण करण्यासाठी भगवंत अवतार घेतो आणि दुष्टाला मारूनच टाकतो, सज्जन मागे ठेवतो आणि सज्जनाच्या हाताने धर्माची स्थापना करतो. सज्जना करवी गुढी सुखाची उभवी. ज्ञानोबा आहे. भगवंत अवतार घेतल्यानंतर धर्माची स्थापना किंवा धर्माचं रक्षण करण्यासाठी सगळे पापी, सगळे दुष्ट मारून टाकतो. काही सज्जन मागे ठेवतो किंवा जे सज्जन आहेत तेच मागे ठेवतो आणि या सज्जनाच्या हाताने धर्माची स्थापना करतो. यदा यदा हि धर्मश्च ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानाय अधर्मश्च तदा आत्मानं सृजाम्यहम्. परित्राणाय साधूना विनाशाय च दुष्कृतम धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. हे धर्मजात आगवे युगायुगी म्या रक्षावे ओगो हा स्वभावे आद्य असे. ज्ञानोबा आहे. भगवान बोलतायत की प्रत्येक युगात जेव्हा जेव्हा धर्माला ग्लानी येईल तेव्हा मी धर्माच्या रक्षणासाठी अवतार घेतो. धर्म रक्षावया अवतार घेसी आपल्या पाळीसी भक्तजना. जेव्हा जेव्हा धर्माला ग्लानी येईल, समाजात अधर्म बोकाळेल, धर्म लयास लागेल, तेव्हा त्या प्रत्येक युगात मी अवतार धरतो आणि धर्माची स्थापना करतो किंवा धर्माचं रक्षण करतो. परंतु कसं? भगवान दुष्टाला मारूनच टाकतात, सज्जनाला मागे ठेवतात आणि सज्जनाच्या हाताने धर्माची स्थापना करतात, धर्माचं रक्षण करतात. सज्जना करवी गुढी सुखाची उभी. दानोबा आहे. भगवान दुष्टाला मारूनच टाकतो, सज्जनाला मागे ठेवतो आणि सज्जनाच्या हाताने धर्माची स्थापना करतो. संत असं करत नाहीत. संत दुष्टाला मारत नाहीत. संत दुष्टाच्या आतील दुष्टपणा घालतात. संत दुष्टाच्या आतील दुष्टपणा घालतात आणि त्या दुष्टाला सुधरवतात आणि धर्माचं रक्षण करतात. मग
भगवंतानं काय केलंय? दुष्टाला मारले, सज्जनाला मागं ठेवलंय, सज्जनाच्या हाताने धर्माची स्थापना केली, धर्माचं रक्षण केलं. संतांनी काय केलंय? दुर्जनाला मारले. असं केलंय का? नाहीये. दुर्जनाला भगवंताने मारले. संत दुर्जनाला मारत नाहीत. संत दुर्जनाच्या दुष्टाच्या आत असलेला दुष्टपणा घालवतात. फरक लक्षात घ्या, महत्वाचा फरक आहे. भगवान दुष्टाला मारूनच टाकतो, संत दुष्टाला मारत नाहीत. संत दुष्टाच्या आतील दुष्टपणा घालवतात. आणि तो कशा प्रकारे घालवतात हेच तुकोबाराय अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगतात. आणि महाराज लिहितायत, वाचा बोलो वेदनीती करू संती केले ते. वाचा बोलो वेदनीती करू संती केले ते. संत दुष्टाला मारत नाहीत, दुष्टाच्या आतील दुष्टपणा मारतात, त्या दुष्टाला सुधरवतात आणि धर्माचं रक्षण करतात. आता दुष्टाला सुधरवतात हे कशा प्रकारे? तर दुसऱ्या चरणात तुकोबाराय इथं दोन प्रकार सांगतात की या दोन प्रकारे संत दुष्टाला सुधरवतात. पहिलं काय? वाचा बोलो वेदनीती, आणि दुसरं करू संती केले ते. आता वाचा बोलो वेदनीती, वेद भरपूर बोललाय, अनंत बोललाय. वेद अनंत बोलीला अर्थ इतुकाची साधिला. काय अर्थ साधलाय? विठोबाशी शरण जावे, निजनिष्ठा नाम गावे. वेदाचा तो अर्थ अमासीच ठावा, एराने व्हावा बार माथा. तुकोबाराय वेदाचा अर्थ मला माहिती आहे म्हणले. तुकोबाराय म्हणतात वेदाचा अर्थ मला माहिती आहे. वेद अनंत बोललाय पण अर्थ इतुकाची साधिला. काय अर्थ साधलाय? विठोबाशी शरण जावे, निज निष्ठा नाम गावे. म्हणून मुखानं विठ्ठलाचं नाम घेणं हीच वेदनीती आहे. इतर काय बारीक सारी गोष्टी असतील अजून, पण मुखानं विठ्ठलाचं नित्य नाम घेणं हीच वेदनीती आहे. आणि मग वाचा बोलो वेदनीती म्हणजे मुखानं नित्य विठ्ठलाचं नाम घेणं. आणि मग संत या दुष्ट लोकांच्या मुखात विठ्ठलाचं नाम देतात, हरिनामाने त्याच्यातील दुष्टपणा घालतात, त्याला सज्जन करतात, आणि मग तो सज्जन आपोआपच धर्माचं रक्षण करतो. या प्रकारे संत धर्माचं रक्षण करतात. ही एक गोष्ट. आणि दुसरी गोष्ट करू संती केले ते. पहिलं काय केलंय? वेदनीती. वेदनीती म्हणजे मुखात विठ्ठलाचं नाम, विठ्ठलाचं नाम दिलं दुष्टाच्या तोंडात आणि दुष्टाला सुधरवले, धर्माचं रक्षण केले. दुसरी गोष्ट करू संती केले ते. संतांनी जे जे केलं ते आम्ही करू आणि धर्माचं रक्षण करू. संतांना काय काय केले? संतांना प्रामुख्यानं कर्मयोग केलाय. संतांना प्रामुख्यानं कर्मयोग केलाय, अर्थात संतांना आपलं प्रत्येक कर्म भगवंताची पूजा म्हणून केली आहे. आणि म्हणून मुखात विठ्ठलाचं नाम आणि निष्काम कर्म या दोन गोष्टीने समाजात धर्माचं रक्षण होतं. मग संतांना हेच केलं, समाजाच्या मुखात विठ्ठलाचं नाव दिलं आणि समाजाला निष्काम कर्मयोग करायला लावला. या दोन गोष्टीनं समाजात धर्म नांदतो, धर्माचं रक्षण होतं. आणि म्हणून वेदनीती म्हणजे मुखानं विठ्ठलाचं नित्य नामस्मरण, आणि करू संती केले ते म्हणजे निष्काम कर्मयोग. संतांनी दुष्टाच्या पाखंड्याच्या मुखात हरिनाम दिलं आणि त्या दुष्टाच्या पाखंड्याच्या आतील पाखंड घालवलं आणि धर्माचं रक्षण केलं. तुकोबाराय बोलतायत, धर्माचे पाळन करणे पाखंडाचे खंडन.
याचं पुढचं चरण फार महत्वाचं आहे. धर्माचं पालन केलंय कशाने? पाखंड्याच्या आत असलेलं पाखंडाचं खंडन करून. पण या दोन गोष्टी कशामुळे घडल्या? दुसऱ्या चरणात महाराज म्हणतात की हेची आम्हा करणे काम, बीज वाढवावे नाम. तो खूप बरा आहे. हेची आम्हा करणे काम, बीज वाढवावे नाम. धर्म पाखंड्यामुळे लयास गेलाय. पाखंडी कोण? जो ढोंगी आहे, जो वेदाच्या विरोधात बोलतो, वेदाची निंदा करतो, ज्याच्यात साधूचं एकही लक्षण नाही पण साधू झाल्याचा आव आणतो. वेदात सांगितलं एक, लोकांना सांगतो एक, फसवतो. किंवा मी साधू आहे असं आव आणतो, त्याच्यात एकही साधूचं लक्षण नसतं. तात्पर्य जो ढोंगी आहे, पापी आहे, लबाड आहे, जवळ काहीच सद्गुण नाहीत पण असल्यासारखं दाखवतो, तो पाखंडी असतो. आणि पाखंड्याचा दुसरा अर्थ होतो पापी मनुष्य. मग धर्म कुणामुळे लयात जातो? पाखंड्यामुळे. मग धर्माचं पालन करायचं तर कसं करायचं? धर्माचे पालन करणे पाखंड खंडन. पाखंडाला मारायचं नाही, पाखंड्याच्यातलं पाखंड मारायचं. पाखंडी मारायचं नाही, पाखंड्याच्यातली पाप प्रवृत्ती मारायची. आणि पाप प्रवृत्ती कशाने जाते? मुखात हरिनाम आल्यानं. आणि म्हणून वेदनीती म्हणजे मुखात हरिनाम. हेचे आम्हा करणे काम, बीज वाढवावे नाम. हरिनाम एक बीज आहे. हरिनाम रूपी बीज लावलं तर त्यापासून धर्मरूपी वृक्ष तयार होतो आणि या वृक्षाला नीती, माणुसकी, इमानदारीची फळं लागतात. नीती, माणुसकी, इमानदारीची. काय बोललो मी? की हरिनाम रूपी बीज लावलं तर त्यापासून धर्मरूपी वृक्ष तयार होतो आणि या धर्मरूपी वृक्षाला नीती, माणुसकी, इमानदारीची फळं लागतात. तात्पर्य हरिनामामुळे समाजात धर्म जोपासला जातो, धर्माचं रक्षण केलं जातं. कसं? याची साक्ष ज्ञानोबा देत आहेत, माऊली लिहित आहेत. दया तेत धर्मो, धर्मो तेत सुखागमो, सुखी पुरुषोत्तमो असे जैसा. दया तेत धर्मो हा सिद्धांत आहे. दया तेत धर्मो हा सिद्धांत आहे. जिथे दया आहे तिथेच धर्म आहे. धर्म दयेच्या पोटी जन्म घेतो. मग दया कोणाच्या पोटी जन्म घेते? मुद्दा समजून घ्या. धर्म दयेच्या पोटी, मग दया कोणाच्या पोटी? तर दया हरिनामाच्या पोटी. दया हरिनामाच्या पोटी. तुकोबराय साक्ष देत आहेत. भक्तीचे ते वर्म जयाचे हाती, तया घरी शांती क्षमा दया. भक्तीचे ते वर्म जयाचे हाती, तया घरी शांती क्षमा दया. ज्याच्या तोंडात देवाचं नाव त्याच्या जीवनात दया, ज्याच्या जीवनात दया त्याच्या जीवनात धर्म. हरिनामाच्या पोटी दया आणि दयेच्या पोटी धर्म, पर्यायाने हरिनामाच्याच पोटी धर्म. आणि म्हणून ज्ञानोबा लिहित आहेत की सकळ धर्माचे कारण नामस्मरण हरिकीर्तन. सकळ धर्माचे कारण नामस्मरण हरिकीर्तन. हरिनाम धर्माला जगवतं. हरिनाम हे धर्माचं कारण आहे. सकळ धर्माचे कारण नामस्मरण हरिकीर्तन. मुखामध्ये विठ्ठलाचं नाव तर हृदयात दया, हृदयात दया तर जीवनात धर्म अर्थात नीतिमूल्य. जीवनात नीतिमूल्य, ज्या समाजात नीतिमूल्य नांदतात तिथे गुन्ह्या गोविंदाचं वातावरण असतं. तिथं कोणी कुणाला फसवत नाही. तिथं प्रेमाचं, जिव्हाळ्याचं वातावरण असतं. तिथं मैत्रीचं वातावरण असतं. आणि जिथं जिव्हाळ्याचं, मैत्रीचं वातावरण आहे तिथं सुख नांदतं. आणि सुखाच्या रूपानं तिथं पुरुषोत्तम कृष्ण परमात्माच नांदतो. आणि म्हणून ज्ञानोबा म्हणतात दया तेत धर्मो, धर्मो तेत सुखागमो, सुखी पुरुषोत्तम असे जैसे. आला समाजात धर्म, झालं धर्माचं रक्षण. तुकोबरा हेच सांगतात, हेची आम्हा करणे काम, बीज वाढवावे नाम. हरिनाम बीज आहे. हरिनाम रूपी बीज लावलं तर धर्मरूपी वृक्ष तयार होतो
आणि या वृक्षाला नीती माणुसकी इमानदारीची फळं लागतात. आणि समाजात नीती माणुसकी इमानदारी आली म्हणजे धर्म आला, म्हणजे समाजात धर्माचं रक्षण झालं, समाजात धर्म जोपासला गेला. पण तुकोबाराय म्हणतात की माझ्या अवतार कार्यात मी जी कार्य केली त्या कार्यात सगळ्यात प्रमुख कार्य जर काय असेल तर हरिनामाचा प्रसार, हेची चकारात्मक, हेची आम्हा करणे काम, काय बीज वाढवावे नाम, हेची आम्हा करणे काम, बीज वाढवावे नाम. हरिनाम हे बीज आहे आणि या बीजरूपी हरिनामाचा प्रसार करणं हे माझ्या अवतार कार्यातील प्रमुख कार्य आहे. आणि म्हणून समाजामध्ये धर्माचं रक्षण, धर्माची जोपासना, धर्माची स्थापना जर कोण करू शकत असेल तर फक्त संत आणि भगवंत, साधारण जीव नाही. आणि मग समाजामध्ये धर्म लयाला गेलाय, अधर्म बोकाळलाय, धर्म लयाला गेलाय, धर्माचं पुन्हा रक्षण करायचंय, धर्म पुनर्स्थापित करायचा. तर युगात भगवंत एकदा येतात म्हणून सांगून गेले, युगायुगी हे धर्म जात आगवे, युगायुगी म्या रक्षावे. भगवंत म्हणले मी युगात एकदा येतो. पण अनेक संत अनेकदा येतात आणि धर्माचं रक्षण करतात. आणि म्हणूनही संतांची समाजाला गरज आहे. वाढावया सुख, भक्तिभाव धर्म, कुळाचार नाम विठोबाचे, अवतार तुम्हा धरावया कारण. उद्धाराजन जडजीव, जडजीवाचा उद्धार करायचा, त्यांना मुक्ती द्यायची. समाजात सुख, शांती, धर्म, विठोबाचं नाम आणि कुळाचार या सगळ्या गोष्टी वाढवण्यासाठी संत अवतार असतो. म्हणून वाढावया सुख, भक्तिभाव धर्म, समाजात धर्म जगवायचा आहे, जोपासायचा आहे, पुनर्स्थापित करायचा आहे, धर्माचं रक्षण करायचं, तर ते फक्त संतच करू शकतात. भगवंत आहेच पण फक्त संतच करू शकतात. आणि हे काम साधं सोपं नाही, जीवाचा आटापिटा करावा लागतो. आणि शब्दप्रयोग आहे, धर्म रक्षावयासाठी करणे आटी आम्हासी. समाजात जा, उन्हातानात जा, उपाशीतापाशी जा, हरिनाम घ्या म्हणून लोकांच्या पाय पडा, लोक झिडक्या मारतात. तू कोण सांगणारा, घेऊ नाही तर नाही घेऊ, तुला काय पडलंय आमचं, तू कोण लागून गेला. कारण त्याला संताची ओळख नसती, मूर्खच असते. पण त्या झिडक्या खाऊनही संत हरिनामाचा प्रसार करतात, बाबा 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 करून. अरे मोठं कष्टाचं काम आहे. पाखंडाच्या, नालायकाच्या, मूर्खाच्या तोंडात हरिनाम द्यायचं, त्याला हरिनाम घे म्हणून विनवायचं, हे कष्टाचं काम आहे, आटाटीचं काम आहे. आणि म्हणून शब्दप्रयोग आहे, करणे आटी आम्हासी. धर्म रक्षाव्यासाठी करणे आटी आम्हासी. आम्ही धर्माच्या रक्षणासाठी आमच्या जीवाचा आटापिटा करतो, समाजात जातो, त्यांना हॅमरिंग करतो, बाबा ओठ ओठ चल, सप्ताहात आहे, कीर्तनात आहे, प्रवचनात आहे, हरिनाम घे, विठ्ठल विठ्ठल म्हण, त्यांना प्रोत्साहित करतो. हे काम संतांचे आणि संतच करू शकतात, इतर दुसरं कोण नाही. आम्ही एखाद्याला म्हटलं हरिनाम घेतो, नाही म्हटलं, आम्ही म्हणतो जा कर तुझं काळ. संत तसं नाहीत करत. संत त्याची विनवणी करतात, गयावाया करतात, बाबा घे रे, घे रे, घे रे बाबा घे रे, करून सायास शिकविती. सायास करून, कष्ट करून हरिनाम घ्यायला लावतात. आणि ताटापिटा आहे जीवाचा. नास्तिकाला हरिनाम घ्यायला लावायचं, जीवाचा आटापिटा आहे. आणि मग धर्म रक्षासाठी करणे आटी आम्हासी. आणि मग धर्माच्या रक्षणासाठी संत आपल्या जीवाचा आटापिटा करतात आणि धर्माचं रक्षण करतात. ते कशा प्रकारे, तर दोन प्रकारे. एक, समाजाच्या किंवा मूर्खाच्या, दुष्टाच्या मुखात हरिनाम देतात. आणि समाजाच्या मुखात हरिनाम दिलं की ज्याच्या मुखात हरिनाम त्याच्या हृदयात दया, ज्याच्या हृदयात दया त्याच्या जीवनात धर्म, अर्थात नीतिमूल्य. जिथं नीतिमूल्य नांदतात तिथून लांडीला बाडी, फसवाफसवी पळून जाते. त्या नीतिमूल्यामुळं कुणीच कुणाला फसवत नाही. तिथं मैत्रीचं, गुणागोविंदाचं, प्रेमाचं वातावरण असते. त्यामुळे समाज एकत्रित येतो, समाज एकत्रित धरून ठेवला जातो. तिथं सुख नांदतं आणि सुखाच्या रूपानं पुरुषोत्तम कृष्ण परमात्माच नांदतो. म्हणून दया तेत धर्मो, धर्मो तेत सुखागमो, सुखी पुरुषोत्तम असे जैसा. आला समाजात धर्म, कुणामुळे आला? हरिनामामुळे आला. समाज झाला सुखी, झाला. आणि म्हणून नाथ महाराज म्हणतात की नर अथवा नारी हो का दुराचारी,
नर अथवा नारी हो का दुराचारी मुखी गाता हरी पवित्र तो. नर असो नारी असो तो किती दुराचारी असो त्याच्या मुखात हरिनाम दिलं आणि तो हरिनाम घेऊ लागला की तो पवित्रच होतो. कारण हरिनामाजवळ दुर्गुण थांबत नाहीत. हरिनामापासून सगळे दुर्गुण पळून जातात. हरिनामाजवळ फक्त सद्गुणच नांदतात. नर अथवा नारी हो का दुराचारी मुखी गाता हरी पवित्र होतो. हरिनामाजवळ तुमचं आमचं शरीर अपवित्र कशामुळं? अहंकारामुळं, काम, क्रोध, लोभ, मद, मोह, मत्सर या विकारामुळं. आमच्या शरीरात मलमूत्र आहे, रक्त आहे, मांस आहे, यामुळे आमचं शरीर अपवित्र नाहीये. तर आमचं शरीर अपवित्र आहे शरीरात असलेल्या अहंकारामुळं आणि काम, क्रोध आदी विकारामुळं. मग राम म्हणता काम क्रोधाचे दहन होय अभिमान देशोधडी. रामनामानं काम क्रोध पळून जातात, अहंकार देशोधडीला पळून जातो. अहंकारानं काम क्रोध गेले की शरीर पवित्र होतं. शरीरच अपवित्र आहे अहंकारामुळं, काम क्रोधामुळं. मग रामनामानं हे अहंकारानं काम क्रोध गेले, शरीर पवित्र झालं. आणि म्हणून नाथ महाराज म्हणतात की नर अथवा नारी हो का दुराचारी मुखी गाता हरी पवित्र तो. समोरचा किती अपवित्र, दुष्ट, पाखंडी, पापी असू द्या, पाखंडी शास्त्रविरुद्ध लोकांना सांगतोय, वेदाला नाव ठेवतो, वेदाच्या विरोधात वागतो, वेदात लिहिले ते सांगत नाही त्याच्या उलट सांगतो, त्याच्यात संतपणाचं एक लक्षण नाहीये, पण स्वतःला संत म्हणवतो, फसवतो, ढोंगी असतो, जगाची दिशाभूल करतो, ठोक असतो, असा पाखंडी, असा दुराचारी. पण त्याच्याही मुखात हरिनाम दिलं तर हरिनामाची अशी ताकद आहे की हरिनामानं माणसाच्या आतलं पाखंड, दुर्गुण सगळे पळून जातात. अहंकार, काम, क्रोध आदी विकार पळून जातात. का तर हरिनामाजवळ दुर्गुण थांबत नाहीत, हरिनामाजवळ फक्त सद्गुण नांदतात. आणि मग हरिनाम जर पाखंड्याच्या, पाप्याच्या, दुष्टाच्या मुखात दिलं ते हरिनामामुळं त्याच्या आतील दुर्गुण पळून जातात आणि त्याच्या जीवनात आपोआप सद्गुण येतात. आणि सद्गुण म्हणजे धर्म, नीतिरीती, माणुसकी, इमानदारी, सत्य, अहिंसा, प्रेम, जिव्हाळा, परोपकार, सहानुभूती हे सद्गुण आहेत. आणि या सद्गुणात धर्म म्हणायचं. आला समाजात धर्म, झाला समाज सुखी. आणि मग तुकोबारा म्हणतात की धर्म लयास लागलाय, धर्माचं रक्षण करायचंय तर आमच्यासारखे संत अवतार घेऊन येतात, जीवाचा आटापिटा करतात आणि समाजात धर्माची पुनर्स्थापना करतात, धर्माचं रक्षण करतात. ते दोन प्रकार येतं. पहिलं काय की समाजाच्या मुखात हरिनाम देऊन, तो किती पापी असो मग त्याच्या मुखात हरिनाम दिलं की पाप प्रवृत्ती निघून जाते, दुर्गुण निघून जातात. हरिनामामुळं तो सज्जन होतो, सद्गुणी होतो आणि धर्माची जोपासना करतो. का तर सद्गुण हाच धर्म आहे. धर्म रक्षाव्यासाठी करणे आठी मासी. तर कसा धर्म रक्षिला? पहिली गोष्ट वाचा बोलो वेद नीती. वेद नीती, वेद अनंत बोललाय, पण त्याचा सार एक की विठ्ठलाशी निज निष्ठा नाम गावे, विठोबाशी शरण जावे. विठ्ठलाचं मुखानं नाम घेणं हेच वेदाचं सार आहे. एवढाच अर्थ आहे वेदाचा. ते नाम मुखात दिलं, नामाच्या बळावर आम्ही धर्म आणला, धर्माचं रक्षण केलं. समाजाच्या मुखात नाम देऊन आम्ही धर्माचं रक्षण केलं, समाजात धर्म पुनर्स्थापित केला, समाजात धर्म नांदू लागला. पहिलं कारण कशामुळे? हरिनामामुळे. आता समाजात धर्म नांदावा याचं दुसरं कारण करू संती केले. ते संतानं काय केलं? संतानं प्रामुख्यानं स्वधर्माचं पालन केलं. असं एकही संत दाखवा की त्याने नुसतं हरिनाम घेतलंय आणि स्वधर्म अर्थात स्वकर्म टाकून दिले आणि तो संत झालाय, असं एकही संत सापडायचा नाही. निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताई ही चार भावंड सोडा, ही अवतारी संत होती. उपजतच ज्ञानी हे वर्म जाणूनी आले लोटांगणी चांगदेव. ज्ञानदेव, निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताई ही चार भावंड टॉपची संत, टॉपची अवतारी संत, आणि ती उपजत ज्ञानी होती. म्हणून त्यांना स्वधर्म पालन किंवा व्यवसाय वगैरे करण्याची गरज नव्हती, का उपजत ज्ञानी होती. पण बाकी कुठलाही संत बघा, चोका महाराज, सेना महाराज, सावता महाराज, निळोबराय, तुकोबराय, आणखी इतर कुठलेही संत घ्या, तुकोबराय अवतारी संत आहेत, आम्ही वैकुंठवासी अवतारी आहेत. पण सगळे नरारी सोनार ही संतांची मांदियाळी, जनाबाई,
ही सगळी संत, नामदेव महाराज, या सर्वांनी स्वधर्माचं पालन केलं. यांनी स्वधर्म टाकला नाही. का तर स्वधर्म टाकला तर पाप लागतं आणि स्वधर्म बदलला तर आत्मनाशाचं हित होतं. नरवरा बोलतायत, अनु आन करिता नाशू होईल हिता, म्हणून आता सावधा होईजे. अनु आन करता संतांनी वर्ण व्यवस्थेनुसार आपल्या वाट्याला जो स्वधर्म आलाय, जे काम आलंय तेच केलं. संतांनी स्वधर्म टाकलाय नाही, स्वधर्म बदललाय नाही. का तर स्वधर्म टाकला तर पाप लागतं, स्वधर्म टाकला तर पाप लागतं आणि स्वधर्म बदलला तर आत्महिताचा नाश होतो, मोक्ष मिळत नाही. आणि मग अनुमान करता नाशी होईल हिता, म्हणून आता सावधा होईजे. एक गोष्ट, संतांना स्वधर्म बदललाय नाही, का तर आत्महिताचा नाश होतो. संतांना स्वधर्म टाकलाय नाही, का तर पाप लागतं. ज्ञानोबराय साक्ष देत आहेत, अर्जुना स्वधर्म सांडसील तर पापावर पडा होसील आणि अपयश ते न वचेल कल्पांतवरी. संतांनी स्वधर्म टाकला नाही, का तर पाप लागतं. स्वधर्म टाकल्यावर पाप लागतं. साक्ष ज्ञानोबराय देत आहेत, अर्जुना स्वधर्म सांडसील तर पापावर पडा होसील आणि अपयश ते न वचेल कल्पांतवरी. ना तरी रणी शव सांडीचे ते गिद्दी चौमेरी विदारीचे, त्याचा स्वधर्मीन अभिभवीजे महादोषी. रणांगणावर एखादं प्रेत पडलं युद्धामध्ये तर गिधाड त्याला तोडून खातात. तसं स्वधर्म टाकला तर त्याला दोष तोडून खातात. अर्थात स्वधर्म टाकणं हा दोष आहे, स्वधर्म टाकणं हे पाप आहे. अर्जुना स्वधर्म सांडसील तर पापावर पडा होशील आणि अपयश ते न वचेल कल्पांतवरी. पापावर पडा होशील. अर्जुना स्वधर्म टाकशील तर तुला पाप लागेल. तुम्हाला माहिती आहे गीतेचा जन्म का झाला? गीतेचा जन्म एकाच गोष्टीमुळे झाला. गीतेचा जन्म एकाच गोष्टीमुळे झाला. कुरुक्षेत्रावर अर्जुन स्वधर्म टाकून पळत होता. ज्यावेळी देवानी अर्जुनाचा रथ मध्यभागी आणला दोन्ही सैन्याच्या आणि अर्जुनाने दोन्ही बाजूला नजर मारली, पाहत होता आपलेच चुलत काय सख्य काय, दोन्ही बाजूला माझेच, मारतो ते माझेच, सख्य मारले काय चुलत मारले काय. अर्जुनाला स्वजनाचा मोह झाला. लटलट कापू लागला, गांडीव धनुष गळून पडलं, रथावून खाली उडी मारली, रडू लागला, विलाप करू लागला, देवा युद्ध नको, देवा युद्ध नको. देवाला शानपणा शिकू लागला. उलट घात होईल, माणसं मरतील, बाया विधवा होतील, फलाना होईल, पिस्ताना होईल, कुलाचा क्षय होईल, वगैरे वगैरे अशा अनेक गोष्टी गीतेमध्ये ज्ञानेश्वरीमध्ये शिकवल्या अर्जुनाने देवाला. मग देवानी झापल्या शेवटी. मला शानपणा शिकवायला लागला का म्हणले. अर्जुन स्वधर्म टाकून पळत होता. अर्जुनाचा स्वधर्म होता युद्ध करणे. अर्जुन युद्ध टाकून अर्थात स्वधर्म टाकून पळत होता. भगवंत अर्जुनाला म्हणाले की अर्जुना स्वधर्माची विसरला असी तरावेजेने. अरे जो तारक असतो तो स्वधर्म तू टाकायलास, मग तरसील कशाने? स्वधर्माची विसरला असी तरावेजेने. स्वधर्माची विसरला असी तरावेजेने. स्वधर्म हा आमच्यासाठी तारक असतो. तुम्ही ज्या गोष्टीला अनन्य शरण असता ती गोष्ट तुमच्यासाठी तारक असते. माझं वाक्य नीट आहे का? तुम्ही ज्या गोष्टीला अनन्य शरण असता ती गोष्ट तुमच्यासाठी तारक असते. नदीला पूर आला, मोठा पूर होता. एक हत्ती नदीच्या काठावर उभा होता. अनेक मासा त्या पाण्याची पुराची उलटी धार चढत होता. बारीक बोटा एवढा मासा, करंगळी सारखी चिंगडी, त्या पुराची उलटी धार चढत होता. हत्तीला वाटलं एवढीशी चिंगडी, एवढसा मासा, पुराची उलटी धार चढते, हे एवढसा मासा. हत्ती भूषणात आला. ते म्हणले मी तर हत्ती यार, सर्वात बलवान, मी तर सहज चढेल. हाती शिरला पाण्यात, अर्ध्या पाण्यात गेला, मेन धारेत टांगड्या वर केला, वाहून गेलं. ते हाती वाहून गेलं पाण्यात, मरलं. का बरं? एवढसा मासा पुराची उलटी धार चढतो आणि एवढा बलवान हत्ती पुराची उलटी धार चढू शकत नाही, टांगड्यावर करून वाहून जातो. का? हत्ती पाण्याला अनन्य शरण नाहीये, मासा पाण्याला अनन्य शरण आहे.
आणि तुम्ही ज्या वस्तूला अनन्य शरण असता ती वस्तू तुमच्यासाठी तारक असते. मासा पाण्याला अनन्य शरण आहे. मासा पाण्याशिवाय जगू शकत नाही. माशाला म्हणलं दुधात राहा, तो म्हणे नको मी मरेल. मासा पाण्यातच जगू शकतो, इतर कुठेच नाही. म्हणून मासा पाण्याला अनन्य शरण आहे. पाणी माशासाठी तारक आहे. तुम्ही स्वधर्माला अनन्य शरण जा, स्वधर्मही तुमच्यासाठी तारक असतो आणि तुम्हाला मुक्ती मिळवून देतो. आणि म्हणून शब्द प्रयोग आहे, स्वधर्माची विसरलासी तरावे जेणे. स्वधर्माची विसरलासी तरावे जेणे. अरे वेडा झाला का अर्जुना? स्वधर्म हा तारक आहे. तुम्ही ज्या वस्तूला अनन्य शरण आहे तो तुमच्यासाठी तारक असतो. मासा पाण्याला अनन्य शरण आहे, पाणी माशासाठी तारक आहे. तुम्ही स्वधर्माला अनन्य शरण जा, स्वधर्म तुमच्यासाठी तारक आहे, तुम्हाला मुक्ती मिळवून देतो. तुम्ही बलाढ्य मनुष्य पहिलवान आहे आणि तुमचं मुंडकं एका पाण्यात दाबलं, खोल पाणी, त्या पाण्यात तुमचं मुंडकं दाबलं आणि एक अर्धा तास तुमचं मुंडकं पाण्यात ठेवायचे. असं वरून माणूस म्हणतोय मी तुला भारताचा पंतप्रधान करतो, तुझं मुंडकं अर्धा तास पाण्यात राहू दे. माणूस तयार होईल का? आता अर्धा तास मुंडकं पाण्यात ठेवलं जगेल का ते? मरल ना ते. तो म्हणाल बाबा भारताचा पंतप्रधान नाही, मला जगाची संपत्ती दिली तरी मला नको. या क्षणाला मला पंतप्रधान नको, संपत्ती नको. या क्षणाला मला फक्त हवा दे. चला हवा येऊ द्या, चला हवा येऊ द्या, मला फक्त हवा दे. ज्याचं मुंडकं पाण्यात बुडवलंय यावेळेस तो मनुष्य कशाला अनन्य शरण आहे? फक्त हवेला. फक्त हवेला का हवा त्याच्यासाठी तारक आहे. तुम्ही ज्या वस्तूला अनन्य शरण आहेत ती वस्तू तुमच्यासाठी तारक असते. हत्ती पाण्याला अनन्य शरण नाही, वाहून गेला. मासा पाण्याला अनन्य शरण आहे, बारीक असू नये, पाण्याला अनन्य शरण आहे, पाण्याने त्याला तारला. तुम्ही स्वधर्माला अनन्य शरण जा, स्वधर्म तुम्हाला तारतो. आणि म्हणून भगवान म्हणतात स्वधर्माची विसरलासी तरावे जेणे. या कौरवा भलते झाले अथवा जगच बुडाले का तुझशी काही पातले जरी येत. स्वधर्म एक आहे तो सर्वथा त्याज्य नव्हे, मग तरी जेल काय पाय कृपाळूपणे. अरे जग बुडव, पांडव मरो ना तर कौरव मरो, कोणी मरो, ते जग निर्माण करण्याची माझी जिम्मेदारी. मी दुसरं जग निर्माण करेन. काही हो, जग बुडव, कुणी मरो, तू मरणार तर पांडव मर, तू मरणार तर कौरव मर, पण स्वधर्म टाकायचा नसतो. स्वधर्म एक आहे जो सर्वथा त्याज्य नव्हे. अर्जुन स्वधर्म टाकून पळत होता. स्वधर्म टाकला तर तुला पाप लागल आणि कल्पांतापर्यंत तू नरकाला जाशील, तुला अपकीर्तीचा धब्बा लागेल. स्वधर्म टाकलास अर्जुना तर तू नरकाला जाशील, तुला पाप लागेल. स्वधर्म टाकला तर अर्जुना तुला पाप लागेल, तू नरकाला जाशील. एवढं बजावण्यासाठी देवाने गीता सांगायला सुरुवात केली. अन्यथा अर्जुनानं हातात गांडी घेऊन सरळ सरळ युद्ध सुरू केलं असतं तर देवाला गीता सांगण्याची गरजच पडली नसती. आणि म्हणून गीतेचा जन्मच एवढ्यासाठी झालाय की तुम्ही तुमचा स्वधर्म टाकू नका. स्वधर्म टाकला तर पाप लागतं आणि या पापाने तुम्ही नरकाला जाता. तुम्ही स्वधर्म टाकू नये, स्वधर्माचं अनन्य रीतीने पालन करावं एवढं समजून सांगण्यासाठी देवाला गीता सांगायला लागली आणि इथे गीतेचा जन्म झालाय. अन्यथा गीता जन्मालाच आली नसती. आणि मग हाच महान स्वधर्म संतांनं पालन केलाय. तुकोबाराय म्हणतात की धर्म रक्षाव्यासाठी करणे अटी आमासी. धर्म लयाला लागलाय, धर्माचं रक्षण करायचंय. मग धर्माचं रक्षण फक्त संतांनी भगवंत करतात. संत फक्त युगात भगवंत फक्त युगात एकदा येतो. भगवंत फक्त युगात एकदा येतो. संत अनेकदा येतात, अनेक संत येतात आणि संत धर्माचं रक्षण करतात. पण हे धर्माचं रक्षण करण्यासाठी संताला आपल्या जीवाचा आटापिटा करावा लागतो आणि ते धर्माचं रक्षण करतात. तर ते आटापिटा कशा प्रकारे? दोन प्रकारे. एक तर वाचा बोलो वेदनीती, करू संती केले ते. अर्थात संतांना आपल्या मुखात हरिनाम धारण करून समाजाच्या मुखात हरिनाम द्यायचं असतंय आणि हरिनामाच्या बळावर समाजात धर्माचं रक्षण करायचं असतंय. एक गोष्ट. आणि दुसरी गोष्ट, करू संती केले ते. संतानं काय केलं? स्वधर्माचं पालन केलं. स्वधर्म टाकलाय नाही, स्वधर्म आहे तोच
वर्णानुसार आपल्या वाटेल जे कर्म आले ते स्वधर्म आहे. आता चातुर्णाची घडी विस्कळीत झाली तो भाग सोडून द्या. वर्णानुसार जो व्यवसाय आपल्या वाटेला आला तो संतानं केला, अर्थात स्वधर्माचं पालन केलं. स्वधर्म टाकलाय नाही, स्वधर्म बदललाय नाही. स्वधर्म टाकला तर पाप लागतं, स्वधर्म बदलला तर मोक्ष दुरावतो, आत्महिताचा नाश होतो. अनुआन करिता नाश होईल आत्महिता. संतानं स्वधर्म पाळला, मोक्षाच्या आधी आणि मोक्षाच्या नंतरही. संतानं निष्काम भावनेने कर्म केली, आपलं प्रत्येक कर्म देवाची पूजा म्हणून केली. आणि म्हणून या स्वधर्माच्या साह्यानं अर्थात कर्माच्या साह्यानं संत मोक्षापर्यंत गेले. ज्या निष्काम कर्मानं संत मोक्षाची शिडी चढून मोक्षावर गेले, निष्काम कर्माच्या साह्यानं संत मोक्षापर्यंत गेले. शिडी कशाची आहे? कर्माची आहे. ज्या कर्माच्या शिडीनं संत मोक्षापर्यंत गेलेत, ती कर्माची शिडी संतानं मोक्षानंतरही टाकली नाही. ती शिडी घट्ट उराशी पकडून धरली. माझं वाक्य नीट आहे का? ज्या निष्काम कर्माच्या शिडीनं संत मोक्षाचं शिखर गाठतात, ती निष्काम कर्माची शिडी संतानं मोक्षानंतर सुद्धा टाकली नाही. अर्थात संतानं मोक्षाच्या आधी कर्म केले, मोक्षानंतरही कर्म केले. आणि देव त्यांच्या संसारात ते कर्म करू लागायला, राबायला गेला. चर्म रंगू लागे रोहिदासा संगे, कबीराच्या मागे विनिसेले. संतांनी मोक्षाच्या आधी निष्काम कर्मच केले, मोक्षानंतर निष्काम कर्मच केले. आणि देवही ते कर्म करू लागायला, त्यांच्या संसारात राबायला गेला. चर्म रंगू लागे रोहिदासा संगे, कबीराच्या मागे विनिसेले. कबीर चादरी विणायचे, देव कबीराला चादरी विणू लागायचा, गोंडे विणू लागायचा. रोहिदास महाराज चपला बुट शिवायची, देव त्याचं कातड कापत बसायचं. तुकोबाराय दुकानदारी होती, शेती होती, देव दुकानदारीत मदत करायचा. सेना महाराज डोई करायचे, देव डोई करायला लागायचा. चोकोबा महाराज जनावर सांभाळायचे, देव त्या चोकोबा महाराजची ढोर सांभाळायचा. सावता महाराजाचा मळा खुरपू लागायचा. नरहरी महाराजाला दागिने घडू लागायचा, जनाबाईला दळू लागायचा. जातं हलकं लागलं की जनाबाई समजायचं देवाला. जातं जड जायचं सुरुवातीला, पण ते हलकं लागलं की जनाबाईने ओळखायचं, आला पांडुरंग. जनाबाईला दळू लागायचं. संतांनी मोक्षाच्या आधी कर्मच केली, मोक्षानंतरही कर्मच केली. आणि म्हणून करू संती केले. ते संतानं काय केलंय? मोक्षाच्या आधी निष्काम कर्म केली, मोक्षानंतर निष्काम कर्म केली. अर्थात संतांना आपलं प्रत्येक कर्म देवाची पूजा म्हणून केली. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपल्या वाट्याला आलेलं प्रत्येक कर्म कर्माभिमानाने फलेच्या टाकून, कर्तव्य आणि प्रभुपूजा समजून, ईश्वराप्रित्यत व ईश्वरार्पण बुद्धीने कर्म केली. मुखात भगवंताचं नाम धारण करायचं आणि आपले प्रत्येक कर्म कर्माभिमानाने फलेच्या टाकून, कर्तव्य आणि प्रभुपूजा समजून, ईश्वराप्रित्यत आणि ईश्वरार्पण बुद्धीने करणं, हाच कर्मयोग आहे. संतांनी हा कर्मयोग केला. आणि म्हणून देवाने बजावलंय संतांना की समर्थू जो येथे आथेला सर्वज्ञ ते, त्यांनी विशेष कर्माते तेजावे ना. लक्ष द्या, समर्थू जो येथे आथेला सर्वज्ञ ते, त्याने विशेष कर्माते तेजावे ना. जो समर्थ आहे, संत आहे, देव आहे, त्यांनी ते विशेष करून कर्म करावेत. का? समाज तुमचं अनुकरण करतो. प्राप्तार्थ झाले, तुम्हाला सगळं मिळालंय, मोक्ष मिळालाय, सगळं मिळालंय, तुम्हाला कर्माची गरज नाहीये. पण तुम्ही कर्म टाकून बसले तर जगाला मार्ग कोण दाखवेल? लोक तुमच्याकडे पाहतील आणि म्हणतील, बघा तो संत आहे, तो बसलाय, मग आम्ही बसलो म्हणून काय झालं? देव म्हणतात, मी अमृत गुरुपुत्र आणला, हा पवाडा तू देखील, तोही मी उगला कर्मी राहते. अरे माझ्या एवढा बलवान कोणी आहे का जगात? कृष्ण म्हणतात, माझ्या एवढा बलवान कोणी आहे का? मी मेलेला गुरुचा पुत्र आणून दिला, गुरुचा पुत्र मेला तो आणून दिला, सांदीपानी ऋषीचा. मला कर्माची गरज नाही, तरी मी कर्म करतो. का? मी जर शांत बसलो तर लोक म्हणतील कृष्ण शांत बसला, त्यांनी काय केलं? मग आम्ही बसलो म्हणून काय बिघडलं? मी अमृत गुरुपुत्र आणला, हा पवाडा त्वा देखील, तोही मी उगला कर्मी राहते. तुम्ही मुक्त झालात, कर्माची गरज नाही, पण तरी जगाला मार्ग दाखवण्यासाठी संतांना कर्म करा असं ताकीद दिली देवानी.
समर्थो जो येथे अतिला सर्वज्ञ येते त्याने सविशेष कर्मा ते तेजविना. इथं वडील जे जे करीती तया नाम धर्म ठेविती तेच एरानुष्ठिती सामान्य सकळ. हे असे स्वभाव आहे म्हणून कर्म न सांडावे आणि विशेषी आचरावे लागे संती. हे महत्वाचे. विशेषी आचरावे लागे संती. संतांना तर कर्म विशेष करून करावं. का तर संत हा आदर्श असतो. संत जसा वागेल तसंच जग वागतं. संत बसला झोपला तर लोकही झोपतील बसतील. मग संत झोपला बसला आम्ही बसलो काय बिघड असं म्हणतील. म्हणून बाबांनो, संतांनो तुम्हाला कर्माची गरज नाही, पण जगाला मार्ग दाखवण्यासाठी तुम्ही कर्म करा. टाकू नका. हे बजावलंय. आणि म्हणून करू संती केले ते. संतानं हरिनामाचा प्रसार केलाय एक गोष्ट, आणि संतानं निष्काम कर्मयोग केलाय. ज्या निष्काम कर्माच्या शिडीने मोक्षाचं शिखर गाठलंय, मोक्षानंतरही कर्माची शिडी उराशी घट्ट पकडून ठेवली. प्रत्येक संतानं जो धंदा व्यवसाय केला त्या व्यवसाय निष्काम कर्मानं देव गाठला, पण देव गाठल्यावर सुद्धा ही निष्काम कर्म पुढे चालूच ठेवली. का? आता जगाला मार्ग दाखवायसाठी. आणि म्हणून कर्म टाकायचे नसतात. देव इथं सिद्धाला कर्म करा म्हणतो, तर साधकांनी कर्म का टाकावे? अतिशय महत्वाचा मुद्दा आहे. होऊया का? समर्थ जो येथे अतिला सर्वज्ञ येते त्याने सविशेष कर्मा ते तेजावेना. समर्थ म्हणजे संत, समर्थ म्हणजे देव. जो संत पदाला गेलाय त्यांनी कर्म टाकू नयेत, त्यांनी आवडीनं कर्म करावेत. जगासाठी, जगाला मार्ग दाखवण्यासाठी, आदर्श बनण्यासाठी. देव म्हणताय संतांनी कर्म टाकू नयेत. देव म्हणताय सिद्धांनी कर्म टाकू नयेत, तर साधकांनी कर्म का टाकावेत? देव म्हणतात सिद्धांनी कर्म टाकू नयेत, तर साधकांनी कर्म का टाकावीत? आणि मग जोपर्यंत तुम्ही आत्मस्थितीला पोहोचले नाही तोपर्यंत तुम्हाला कर्म बंधनकारक आहे. जोपर्यंत तुम्हाला आत्मस्वरूपाची ओळख नाहीये, तुम्ही आत्मस्थितीला पोहोचले नाही, तोपर्यंत तुम्हाला कर्म बंधनकारक आहेत. आणि आत्मस्थितीला पोहोचण्याच्या आधी जो कर्म टाकतो तो लंड आहे, तो पापी आहे. हे तुकोबाराय अभंगाच्या 3ऱ्या चरणात सांगतात. आणि महाराज लिहितात, न मानता स्थिती अंगी कर्मत्यागी लंडतो. न मानता स्थिती अंगी कर्मत्यागी लंडतो. आता बघा, स्थिती म्हणजे आत्मस्थिती. जोपर्यंत तुम्हाला आत्मस्वरूपाची ओळख नाहीये तोपर्यंत तुम्ही स्वधर्माचं पालन करावं, अर्थात आपल्या वाट्याला आलेली कर्म देवाची पूजा म्हणून करावीत. आता सोडून त्या चातुर्वर्ण विस्कळीत झाला तो भाग सोडा. सध्या तुम्ही ज्या व्यवसायात उभे आहात, ज्या नोकरी धंद्यात उभे आहात, तोच तुमचा स्वधर्म. हा आपला स्वधर्म, आपली नोकरी, आपलं काम, आपला धंदा, आपला व्यवसाय देवाची पूजा म्हणून करा. का? तर जव निरार्थता नाही तव व्यापारू असे पाही. अर्थ म्हणजे इच्छुक, निरार्थ म्हणजे निरीच्छ, आणि निरीच्छ म्हणजे विरक्त, वैराग्य. जोपर्यंत वैराग्याची प्राप्ती नाही तोपर्यंत आपल्या वाट्याला आलेलं कर्म टाकू नये. जव निरार्थता नाही तव व्यापारू असे पाही, मग संतुष्टीचे ठाई कुंटे सहज. जव आत्मा द्रष्ट नव्हे तव कर्म करणे की ठाय, आणि करणे आहे ते आयास्वादी. ज्ञानावर आहे. आत्मज्ञानाविकी जव निश्चिती नाही निकी तव नोहे यागादिकी उदासीना. अर्थात जोपर्यंत आत्मज्ञानाची प्राप्ती नाही, वैराग्याची प्राप्ती नाही, तोपर्यंत आपल्या वाट्याला आलेली कर्म बंधनकारक आहेत. आणि वैराग्य प्राप्तीच्या आधी आणि आत्मस्वरूपाची ओळख पटण्याच्या आधी जर कुणी आपल्या वाट्याला आलेली कर्म टाकली तर तो पापी आहे, तो लंड आहे. हे शास्त्र बोलतंय. हा शास्त्राचा दंडक आहे. किमान मोक्ष मिळेपर्यंत तुमच्या वाट्याला आलेले कर्म तुम्हाला बंधनकारक आहेत. मोक्षानंतर करा की नका करू, पण देवाची विनंती करा. मोक्षानंतरही करा. का? तर आता समाजाला आदर्श घालून देण्यासाठी करा, पण मोक्षाच्या आधी तुम्हाला मुक्ती मिळवायची म्हणून करा. आणि मग जेव्हा निरार्थता नाही तेव्हा व्यापारू असे पाही, मग संतुष्टीचे ठाई कुंटे सहज. जेव्हा आत्मा द्रष्ट नव्हे तेव्हा कर्म करणे की ठाय, आणि करणे आहे स्वादी. आत्मज्ञानाविकी जो निश्चिती नाही निकी तव नोहे यागादिकी उदासीना.
तात्पर्य जोपर्यंत जीवनात वैराग्य नाही आणि आत्मस्वरूपाची ओळख नाही तोपर्यंत कर्म तुम्हाला बंधनकारक आहेत. आपल्या वाटेला आलेले कर्म टाकू नये. आपल्या वाटेला आलेली कर्म टाकली तर पाप लागतं आणि तुम्ही नरकाला जाता. अर्जुना, स्वधर्म सांडसील तर पापावर पडा होशील आणि अपेश ते न बचेल कल्पांतवरी. ज्ञानोबा आहे. आणि म्हणून बरीचशी माणसं स्वधर्म अर्थात कर्म करायला अवघड जातं, त्याचा कंटाळा येतो, पण कर्मच टाकतात आणि जे सोपं ते पकडतात. ज्ञानोबा म्हणतात, स्वधर्म साकडू देखोनी केला कडू तरी मोक्ष सुरवाडू अंतरला की. स्वधर्म साकडू देखोनी केला कडू तरी मोक्ष सुरवाडू अंतरला की. अरे स्वधर्म आचरण्याला कठीण आहे म्हणून तो टाकूनच द्यायचा आणि नुसतं हरिनाम घेत बसायचं. हा दोष आहे, तुला मोक्ष मिळणार नाही. हे शेवटचे दोन चरण एकमेकाला जोडून आलेत बघा. न बाणता स्थिती अंगी कर्म त्यागी लंडतो तुका म्हणे अधम त्याशी भक्ती दुषी हरीची. ज्याला वैराग्याची आणि आत्मस्वरूपाची प्राप्ती नाहीये आणि वैराग्य आणि आत्मस्वरूपाच्या प्राप्तीच्या आधी जो कोणी आपल्या वाटेला आलेला स्वधर्म अर्थात कर्म टाकतो आणि नुसतं हरिनाम घेत बसतो तो भक्तीला भूषण नसून दूषण आहे. तो लंड आहे, तो पापी. हे तुकोबाराय बोलतात. न बाणता स्थिती अंगी कर्म त्यागी लंडतो तुका म्हणे अधम त्यासी भक्ती दुषी हरीची. आज आपल्याकडे हाच प्रकार आहे. लोक म्हणतात संतांनी समाज आळशी केला. नाही हो, तुम्हाला संत कळालेच नाही. संतांनी मोक्षाच्या आधी कर्मच केले, मोक्षानंतर कर्मच केले. जगाला कर्मयोगच शिकवला. कर्मे इशू भजावं हे जे बोलिलो. कर्मानं भगवंताची पूजा करा, आपलं प्रत्येक कर्म देवाची पूजा म्हणून करा हे संत शिकवतात. तर कर्मे इशू भजावं हे जे बोलिलो. जे म्हणतात संतांनी समाज आळशी केला हे चुकीचं आहे. संतांनी मोक्षाच्या आधी कर्म केली, मोक्षानंतरही कर्मच केली, कर्म टाकली नाही आणि तुम्हाला करा म्हणून सांगितलं. पण आज समाज एक वर्ग असा आहे की आपल्या वाट्याला आलेला जो स्वधर्म आहे, नोकरी नाही, शेती नाही, व्यवसाय नाही, धंदा नाही, काही करायचं नाही आणि एखाद्या झाडाखाली जाऊन राम 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 म्हणत बसायचं. तुला वैराग्य आहे, आत्मस्वरूपाची ओळख पटली, तू सगळं टाक आणि राम राम म्हणत बस, शास्त्राला मान्य. पण वैराग्य नाही ना आत्मस्वरूपाची ओळख नाहीये आणि त्याआधी तू वाट्याला आलेले कर्म टाकले आणि राम राम म्हणत बसलास तर तुकोबाराय म्हणतात तो लंड आहे, तो पापी आहे, तो आदम आहे, तो भक्तीला भूषण नसून भक्तीला दूषण आहे. न बाणता स्थिती अंगी कर्म त्यागी लंडतो तुका म्हणे अधम त्याशी भक्ती दुषी हरीची. अरे मग ज्याचा त्यांनी विचार करावा. प्रत्येकाने आपल्या वाट्याला आलेला व्यवसाय करावा, पाळावा. शेतकऱ्याचं लेकरू शेती करावी, शेती करत करत कीर्तन करावेत, शेती करत करत हरिनाम घ्यावी. ही तुकोबारायची आणि भगवंताची इच्छा आहे, ज्ञानोबारायची इच्छा आहे. तुम्ही काहीच काम करायचं नाही आणि झाडाखाली जायचं आणि बसायचं राम राम म्हणायचं, हा दोष आहे. हे भक्तीला भूषण नाही, दूषण आहे. हे तुकोबाराय बोलतात. न बाणता स्थिती अंगी कर्म त्यागी लंडतो तुका म्हणे अधम त्यासी भक्ती दुषी हरीची. आणि मग आज तुकोबाराय जे गाथेमध्ये सांगतायत की कीर्तन करून पैसे घेऊ नका, कीर्तन करून पैसे घेतले तर नरकाला जाल, हे आचरणात आणायला किती सोपं आहे बघा बरं. काय म्हणले महाराज, कथा करून द्रव्य घेती देती किंवा कथा करून द्रव्य देती घेती त्या अधोगतीनं रकवास. एक प्रमाणे कथा करून देती घेती त्या अधोगतीनं रकवास. दुसरे कथा करून देती घेती तुका म्हणे दोन्ही नरका जाती. पुण्य विक्राते मातेचे गमन. कथा करून पुण्य मिळवलं, विकलं तर आईसोबत गेल्याचं पाप लागतं. त्याचा विटाळदार म्हणजे भाडी ते धन विटाळतो. कीर्तनातून पैसा घेणं किती निषिद्ध आहे हे तुकोबारांनीच गाथेत सांगितलंय. मग कीर्तनातून पैसा घेऊ नये. मग कीर्तन करून पैसा नाही घेतला तर आम्ही काय खावं, हा समाजापुढे प्रश्न आहे किंवा कीर्तनकारापुढे प्रश्न आहे. की आम्ही कीर्तन केलंय पण फुकट केलंय, पैसा नाही घेतला तर आम्ही काय खावं.
तर ज्ञानोबा तुकोबा म्हणतात तुझ्या स्वधर्माचं पालन कर, त्यातून उत्पन्न येईल ते खा. तुकोबारांनी कीर्तन केली, पैसा घेतला नाही. काय खाल्लं? दुकानदारी करत होते, त्यातला नफा आला ते खाल्लं. शेती करत होते, त्या नफ्यावर जगले. सेना महाराज डोई करायचे, जे काय 10-5 रुपये यायचे त्याच्यावर जगले. कीर्तनाचा पैसा घेतला नाही. चोखा महाराज ढोरं सांभाळले, त्याचा पैसा आला त्याच्यावर जगले. कीर्तनाचा पैसा घेतला नाही. सावता महाराज मळा करीत होते, त्याचा पैसा येत होता भाजीपाल्याचा, त्याच्यावर जगले. कीर्तनाचा पैसा घेतला नाही. इथं ज्ञानोबा तुकोबा हेच सांगतायत, संतांनी स्वधर्म पाळलाय, तुम्ही स्वधर्म पाळा. स्वधर्मातून जे पैसा येईल त्याच्यावर जगा, कीर्तन फुकट करा. तुम्ही शेतकऱ्याचं लेकरू, शेती करा, शेती करत करत कीर्तन करा. शेतीच्या आल्यावर पैशावर जगा, अर्थात स्वधर्माच्या पैशावर जगा, कीर्तन फुकट करा. तुम्हाला जो प्रश्न पडतोय की कीर्तन फुकट केली तर काय खावा, सोपं उत्तर आहे ना, तुम्ही स्वधर्म पाळा ना. स्वधर्म टाकला तर पाप लागतंय, आणि स्वधर्म बदलला तर आत्महिताचा नाश होतोय. मग तुम्ही स्वधर्म पाळा ना. बापाचा व्यवसाय उचला, तो पुढे चालू ठेवा, किंवा शिक्षण झालं असं नोकरी करा, व्यापार करा, धंदा करा, त्यातून नफा काढा, योग्य नफा, त्याच्यावर जगा, कीर्तन फुकट करा. पण तुम्ही नुसती कीर्तनच करत चालले आणि स्वधर्म टाकला तर तुम्हाला जगायची अडचण येईलच ना हो. मग तुम्ही पैसे मागणारच. मी काहीच करत नाही, कीर्तनावर जोगतो, मग मला पैसे द्या ना. मग फुकट कशी कीर्तन करावेत? कीर्तन फुकट गेलं तर खायचं काय? मग आम्ही फुकट कीर्तन का करावेत? तर तुम्ही खायचं काय? तर स्वधर्मातलं खा ना. तेच तुकोबा सांगताय. स्वधर्म साकडू ज्ञानोबा बोलताय, स्वधर्म साकडू देखून केला कडू, तरी मोक्ष सुरवड अंतरला की. स्वधर्म आचरण करायला कठीण आहे म्हणून टाकूनच द्यायचा, नुसतं रामनाम घेत बसायचं. मोक्ष दुरावेल म्हटले. आणि मग जोपर्यंत विरक्ती नाही, आत्मस्वरूपाची ओळख नाही, तोपर्यंत तुम्हाला स्वधर्म बंधनकारक आहे. आणि स्वधर्म टाकला विरक्ती आणि आत्मज्ञानाच्या प्राप्तीच्या आधी तर ते पाप आहे. अर्जुना, स्वधर्म सांडसील तर पापावर पडा होसील, आणि आपेस ते न वचेल कल्पांतवरी. स्वधर्म हा बापा नित्य यज्ञ जानपा, म्हणून वर्तते ते पापा संचारू नाही. स्वधर्म यज्ञ आहे. स्वधर्माचं पालन केलं, आपलं कर्म देवाची पूजा म्हणून केलं, तिथं पाप लागत नाही. हा स्वधर्म तारक ठरतो. आणि स्वधर्म बदलला म्हणून मला परधर्म भयावं. स्वधर्म जर बदलला तर तुमचा घात होतो, आत्महिताचा नाश होतो. हा निज धर्म जो सांडे तया कुकर्मी रती घडे, आणि त्याची बंधू पडे संसारिक. आपला व्यवसाय करायला कठीण आहे किंवा त्यात पैसा कमी मिळतो म्हणून आपला टाकायचा आणि दुसऱ्याच्या मागे लागायचं, तिथं नफेखोरी वाढते. नफेखोरी वाढली की पाप वाढतं, पाप तुम्हाला नरकाला नेतं. मग स्वधर्म टाकायचा नाही, बदलायचं नाही. निज धर्म जो सांडे तया कुकर्मी रती घडे, आणि त्याची बंधू पडे संसारिक. आपला स्वधर्म बदलला आणि दुसऱ्याच्या स्वधर्मात लुडबुड केली, दुसऱ्याच्या त्याच्यात शिरले आपला व्यवसाय टाकून, तिथं नफेखोरी डोळ्या पुढे येते. कुकर्म कराय वाटतात, वाजीपेक्षा जास्त नफा घ्या वाटतो, पाप लागतं, पाप नरकाला नेतं. मग स्वधर्म टाकायचा नाही, बदलायचा नाही. मग स्वधर्म म्हणाल तुम्ही वर्णानुसार, तर ते द्या सोडून. सध्या ज्या नोकरीत उभे तोच तुमचा स्वधर्म, ज्या शेतात उभे तोच तुमचा स्वधर्म. हाच व्यवसाय, नोकरी भगवंताची पूजा म्हणून करा, आणि हे करत करत हरिनाम घ्या. आणि मग स्वधर्म टाकायचा नसतो. देखे प्राप्त कर्म सांडीजे आणि हितुलेनी नैष्कर्म होईजे, हे वायाची बोलीजे मूर्खपणे. नरवरच्या ओव्या आहे का? देखे प्राप्त कर्म सांडीजे आणि हितुलेनी नैष्कर्म होईजे, हे वायाची बोलीजे मूर्खपणे. आपल्या वाटेला आलं कर्म टाकायचं आणि मी निष्कर्म झालो म्हणायचं, आणि नुसतं हरिनाम घेत बसायचं, हे मूर्खपण आहे म्हणले. कर्म कर आणि कर्म करत करत हरिनाम घे, हे साजेस आहे. कर्म टाकले, वैराग्याने आत्मज्ञानाने कर्म टाकले आणि नुसतं रामनाम घेत बसलायस, हे चुकीचं आहे म्हणले. वायाची बोलीजे मूर्खपणे. वांचुनी कर्मारंभ उचित न करताची सिद्धवत, कर्महीन अनिश्चित होईजना. तुम्ही कर्म टाकले, कर्महीन झालेत, कर्माचा आरंभच नाहीये आणि मी सिद्ध झालोय, हे चुकीचं आहे म्हणले. ऐकावं ज्ञानोबारायचे.
वांचुनी कर्मारंभ उचित न करताची सिद्धवत. वांचुनी कर्मारंभ उचित न करताची सिद्धवत. कर्महीन अनिश्चित होई जन. कर्म सुरू केलं नाही, डायरेक्ट टाकले आणि मी सिद्ध झालोय, मी नैष्कर्म्य अवस्थेला पोहोचले, हा वेडपटपणा आहे म्हणले. म्हणून ऐके पार्था जया नैष्कर्म्यपदी असता तया उचित कर्म सर्वथा त्याज्य नव्हे. ज्ञानोबा आहे. म्हणून ऐके पार्था जया नैष्कर्म्यपदी असता तया उचित कर्म सर्वथा त्याज्य नाही. ज्याला नैष्कर्म्य पदाला जायचंय अर्थात मुक्त व्हायचंय त्याला उचित कर्म कधीही त्याज्य नाही. त्यांनी उचित कर्म करावीतच, देवाची पूजा म्हणून. मोक्षाच्या आधी तर करावीतच, पण मोक्ष मिळाल्यावरही करावीतच. का? तर आता जगाला मार्ग दाखवायचे. मग देव सिद्धाला बंधन घालतायत की तुम्ही सिद्ध आहेत, मुक्त आहेत, तरी कर्म टाकू नका. मग आम्ही साधकानं कर्म का टाकावीत? आज सगळ्या साधकांनी कर्म टाकलेत, आम्ही कुठलंच कर्म करत नाहीत. नुसतं रामनाम घेतोय किंवा नुसती कीर्तन करतोय आणि त्यातून पुन्हा पैसा काढतोय. कीर्तन करून पैसा घेतलं तर तुकोबा म्हणतात नरकाला जातात. आणि स्वधर्म टाकून नुसतं रामनाम घेणं हाही दोषच म्हणतात. तुकोबा त्याला लंड म्हणतात, पापी म्हणतात. न बाणता स्थिती अंगी कर्म त्यागी लंडतो. आत्मस्थिती मिळाली नाही, वैराग्य नाहीये आणि कर्म टाकले आणि नुसतं रामनाम घेतोय, ती भक्तीला भूषण नाही, दोष नाही म्हणले. असा मनुष्य लंड आहे, पापी म्हणले. मोक्ष लाभा लागी जे व्रते वाहतसे अंगी त्याने स्वधर्मे असतात चांगी अनुष्ठावी. मोक्ष मिळा वाटतो ना, स्वधर्माचं पालन करा. स्वधर्म हा तारक असतो. अर्जुनाला तेच बजावले. स्वधर्माची विसरलासी तरावेजेने. येरा योगस्थिती जया सांडे तो वायाची हव्यासी पडे त्या प्राप्ती काही न गडे संन्यासाची. कर्मच टाकायची, कर्मयोगच टाकायचा आणि मी संन्यासी झालो म्हणायचं, त्याला काहीच मिळत नाही म्हणले. येरा योगस्थिती जया सांडे तो वायाची हव्यासी पडे त्या प्राप्ती काही न घडे संन्यासाची. आणि म्हणून परमार्थातला बारकावा लक्षात घ्या. समाजातला धर्म नाहीसा झालाय, धर्म लयाला लागलाय. मग धर्म पुनर्स्थापित करायचा, धर्माचं रक्षण करायचंय तर तुकोबा म्हणतात दोन प्रकाराने धर्माचं रक्षण करता येतं. पहिली गोष्ट समाजाच्या मुखात हरिनाम देऊन आणि दुसरी गोष्ट समाजाला निष्काम कर्म करायला लावून. समाजाच्या मुखात हरिनाम दिलं तर हरिनामामुळे हृदयात दया, ज्याच्या हृदयात दया त्याच्या जीवनात धर्म, त्याच्या जीवनात धर्म अर्थात नीतिमूल्य. धर्म म्हणजे सद्गुण. मुखात हरिनाम, हृदयात दया. मुखात हरिनाम, हृदयात दया, हृदयात दया, जीवनात धर्म अर्थात नीतिमूल्य, सगळे सद्गुण. दुर्गुण पळून जातात. मनुष्य दुर्गुणी आहे, पापी आहे, पाखंडी आहे, अधर्मी आहे. पण या अधर्माच्या, पाप्याच्या, पाखंड्याच्या मुखात हरिनाम दिले, मग तो हरिनाम घेऊ लागला की तात्काळ त्याच्या हृदयात दया स्थापित होते. आणि जिथं दया आहे तिथं धर्म आहे. म्हणून मुखात हरिनाम तर हृदयात दया, आणि जिथं दया आहे तिथं धर्म अर्थात नीतिमूल्य, सदाचार्य, सद्गुण आहे. पण पाखंडाच्या, पापी, अधर्मी लोकांच्या मुखात हरिनाम द्या, त्याच्या जीवनातून दुर्गुण पळून जातील आणि हरिनामामुळे त्याच्या हृदयात दया आली की दयाजवळ सद्गुण आपाप चालवत येतील आणि तो चांगलं आचरण करेल. सद्गुण जीवनात आले त्याचं कर्माचरण चांगलं असेल आणि चांगलं कर्माचरण हे धर्म आहे. नीतीने वागणं हाच धर्म आहे, सत्याने वागणं हाच धर्म आहे. म्हणून पाखंड्याच्या, अधर्म्याच्या, पापी लोकांच्या मुखात हरिनाम द्या, त्याच्या अंतकरणात दुर्गुण पळून जातील. हरिनामाजवळ सद्गुण येतील आणि सद्गुण जीवनात येणं हाच धर्म असतो. धर्माचं रक्षण झालं. एक गोष्ट. आणि याला तुकाराम म्हणतात की वाचा बोलो वेद नीती. वेद अनंत बोललाय पण अर्थही तुकाचे साधलाय. काय? विठोबाशी शरण जावे, निजनिष्ठा नाम गावे. विठोबाचं नाव मुखानं घेणं हाच वेदाचा सार आहे, हाच वेदाचा अर्थ आहे, हीच वेदनीती. वेदाने अनेक सांगितल्या असतील गोष्टी, कामात तिथं करा, काय असतील तर करायचे असतील, पण त्याचा सार हा आहे वेदाचा की विठोबाशी शरण जावे. विठ्ठलाचं मुखानं नाम घेणं हेच वेदनीती, वेदाचं सार आहे. आणि मग वेदनीती, वाचा बोलो वेदनीती, याने धर्माचं रक्षण होतं. अर्थात विठ्ठलाचं नाम मुखात धारण केलं तर धर्माचं रक्षण होतं. काय वेदनीती? काय? मुखानं विठ्ठलाचं नाम घेणं. अशा प्रकारे हरिनामाने धर्माची स्थापना झाली, रक्षण झालं. आणि दुसरी गोष्ट, कर्मयोग केल्यानं धर्माचं रक्षण होतं.
तुम्ही आपल्या वाट्याला आलेलं कर्म टाकलं की तुम्हाला कुकर्माकडे रती होते. निज धर्म जो सांडे तया कुकर्मी रती घडे. ज्ञानोबा आहे. निज धर्म जो सांडे तया कुकर्मी रती घडे आणि तेची बंधू पडे संसारिक. तुम्ही आपल्या वाट्याला आलेला स्वधर्म टाकला. तुम्हा वर्ण विशेष वशे आम्ही स्वधर्माची भिला असे या ती उपासा मग अपेसे पूर्ती काम. ब्रह्मदेवाला प्रजेने विचारलं की देवा आम्हाला काय मार्ग आहे, आम्ही कसं जगावं, कशाच्या बळावर जगावं, उद्धाराचा काय मार्ग आहे. ब्रह्मदेवानं उत्तर दिलं वर्ण विशेष वेशे तुम्हा स्वधर्माची भिला असे. वर्ण विशेष वेशे तुम्हा स्वधर्माची भिला असे या ती उपासा मग अपेसे काम पुरते. स्वधर्माची उपासना करा अर्थात आपल्या वाट्याला आलेले कर्म देवाची पूजा म्हणून करा. फळाची अपेक्षा न करता कर्म करा. प्रत्येक कर्म ईश्वरार्पण बुद्धीनं करा. कर्म देवाची पूजा म्हणून करा. हाच तुमचा स्वधर्म आहे, तो तुम्हाला तारेल. आणि हा स्वधर्म टाकला तर दुसऱ्या धर्माकडे तुम्ही आकर्षित व्हाल आणि परधर्म भयावह. स्वधर्म निधनम श्रेय परधर्म भयावह. आपल्या वाट्याला आलेलं धर्म कर्म टाकलं की दुसरा तुम्हाला खेचून घेईल आणि दुसऱ्याकडे खेचले गेले की तिथं नफेखोरी आकर्षण वाढतील आणि तुमच्याकडून पाप घडतील. हे पाप नरकाला नेईल. आणि मग निज धर्म जो सांडे तया कुकर्मी रती घडे त्याची बंधू पडे संसारी. स्वधर्म टाकला आणि कीर्तन करू लागले तर कीर्तनातून तुम्हाला मग लाखो रुपये मिळावेत. आणि कीर्तनातून लाखो रुपये काढणं हे कुकर्मच आहे. हे कुकर्मच आहे. कुकर्मी रती घडे. तुम्ही स्वधर्म पाळतायत आणि कीर्तन फुकट करतायत, हा धर्म आहे. पण स्वधर्म टाकलाय आणि दुसऱ्या धर्माकडे आकर्षित झाले तिथं नफेखोरी येते. नफेखोरी हा कुकर्म आहे. आणि म्हणून तुकोबारांची जी इच्छा की कीर्तन फुकट व्हावीत ती सहज सहज पालनात येईल. तुम्ही ज्या व्यवसायात उभे आहेत, चातुर्वर्ण बाजूला ठेवा, सध्या तुम्ही ज्या व्यवसायात उभे आहेत तोच तुमचा स्वधर्म. ज्या नोकरीत उभे आहेत तोच तुमचा स्वधर्म. हा स्वधर्म पालन करा. स्वधर्म अर्थात कर्मदेवाची पूजा म्हणून करा. कर्मयोगी बना. या स्वधर्मातून या कर्मातून आलेल्या पैशावर जगा आणि कीर्तन फुकट करा. तुकोबारांनी सांगितलं की कथा करून द्रव्य देती घेती तर अधोगती नरकवास किंवा दोन्ही नरका जाती. की तुकोबाराची इच्छा पूर्ण होईल, तुम्ही नरकाला जायचे नाही. आणि मग स्वधर्म बदलायचा नाही, स्वधर्म टाकायचा नाही. स्वधर्म टाकला तर पाप लागतं, स्वधर्म बदलला तर आत्महिताचा नाश होतो. तात्पर्य हे की जोपर्यंत वैराग्याची प्राप्ती नाही, जव निरार्थता नाही तव व्यापारू असे पाही. ओके. जोपर्यंत वैराग्य नाही तोपर्यंत कर्म टाकायचे नाही. जव निरार्थता नाही तर व्यापारू असे पाही मग संतुष्टीचे ठाई कुंठे सहज. जोपर्यंत वैराग्य नाही तोपर्यंत कर्म करणं बंधनकारक आहे. कर्म कोणी टाकू नये. टाकलं तर पाप लागतं. आणि जब आत्मा द्रष्ट नव्हे तर कर्म करणे की ठाय करणे आहे आयास्वादी. आत्मज्ञानाविकी जब निश्चिती नव्हे निकी तो नव्हे यागादिकी उदासीना. धनवारा सांगतात की जोपर्यंत वैराग्याची प्राप्ती नाही आणि आत्मस्वरूपाची ओळख नाही तोपर्यंत कर्म बंधनकारक आहेत, हे शास्त्राचं दंडक आहेत. आणि जोपर्यंत वैराग्याची प्राप्ती नाही आणि आत्मस्वरूपाची ओळख नाही तोपर्यंत आपल्या वाट्याला आलेलं स्वकर्म कोणी टाकू नये. टाकलं तर पाप लागतं, ते पाप नरकाला नेतं. अर्जुना स्वधर्म सांडसील तर पापावर पडा होशील आणि अपेस ते नवचेल कल्पांतवरी. अर्जुना स्वधर्म टाकशील तर तुला पाप लागेल. स्वधर्म हा युद्ध अर्थात अर्जुना स्वधर्म अर्थात युद्ध टाकशील तर तुला पाप लागेल आणि तू कल्पांतपर्यंत नरकाला जाशील. तुला अपकीर्तीचा धब्बा लागेल. स्वधर्म टाकून पाप लागेल, तू नरकाला जाशील. म्हणून स्वधर्म टाकू नको. एवढं बजावण्यासाठी गीतेचा जन्म झाला. देवाने गीता सांगितली, अन्यथा गीता जन्मालाच आली नसती. आणि म्हणून कर्म करायला अवघड आहेत म्हणून कर्मच टाकून द्यायची आणि कुठेतरी झाडाखाली जाऊन बसायचं राम 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 म्हणायचं. ही भक्ती नाहीये. ही भक्ती नाहीये. उलट आपल्या वाट्याला आलेलं कर्म देवाची पूजा म्हणून करा आणि त्याला रामनामाची संगती द्या. ही भक्ती आहे.
आणि म्हणून आपल्याकडे भक्तीत ज्या कल्पना झाल्यात की सगळं सोडायचं रामराम म्हणत बसायचं, हे चूक आहे. जोपर्यंत वैराग्य नाही ना, आत्मस्वरूपाची ओळख नाही, तोपर्यंत काही सोडायचं नाही, कर्म वाटायला करायचंच. आणि वैराग्य प्राप्तीच्या आधी आणि आत्मस्वरूपाची ओळख पटण्याच्या आधी जर कर्म टाकलं आणि नुसता रामराम म्हणत बसला, वाक्य पुन्हा ऐका, वैराग्य प्राप्तीच्या आधी आणि आत्मस्वरूपाची ओळख पटण्याच्या आधी कर्म टाकलं आणि नुसतं रामराम म्हणत बसला, तर तो मनुष्य भक्तीला भूषण नसून तो दूषण असतो. असा मनुष्य पापी आहे, लंड आहे, अधम आहे, हे तुकोबाराय बोलतात. आणि म्हणून महाराज लिहितात की न मानता स्थिती अंगी कर्मत्यागी लंड तो, तुका म्हणे अधम त्याशी भक्ती दुषी हरीची. आता याहून समजून घ्या. आपल्या वाट्याला राहिलं कर्म टाकू नका, ते प्राधान्यानं करा. संतांनी केलंय, करू संती केले, ते म्हणजे संतांनं कर्मयोगच केलाय. हरिनामाचा प्रसार तर केलाय, पण प्राधान्यानं कर्मयोग केलाय. मी बोलून गेलो की ज्या कर्माच्या शिडीने संतांनी मोक्ष गाठला, ती कर्माची शिडी मोक्षानंतरही संतांनी उराशी घट्ट धरून ठेवली. अर्थात मोक्षाच्या आधीच निष्काम कर्म केले, मोक्षानंतरही निष्काम कर्म केले, आणि देव त्यांच्या संसारात राबायला गेला. असा एकही संत नाही की ज्यांनी कर्म टाकले नुसते हरिनामाच्या बळावर संत झालाय, असं एकही संत नाही. प्रत्येकाने आपल्या वाटेला कर्म केलंय, प्रत्येक संतांनी आपल्या वाटेला कर्म केलंय, आणि ते करत करत हरिनाम घेतले आणि भगवंताची प्राप्ती केली. मी बोललो निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई हे उपजत ज्ञानी होते, म्हणून त्यांना कर्माची गरज नव्हती, उपजत ज्ञानी होते. वाल्याकुळी नारदांनी रामनामाचा मंत्र दिला, बायकापूरला विचारू नये म्हणला, कुणी त्याच्या पापात सहभागी झालं नाही. रखरखीत वैराग्य आलं आणि वैराग्य प्राप्त झाल्यावर रामनाम घ्यायला बसला. मग शास्त्र हे सांगतंय वैराग्याची प्राप्ती झाली नंतर रामनाम, तुम्ही कर्म टाकले रामनाम घेतलं तर चालतंय. वैराग्य प्राप्तीच्या आधी कर्म टाकू नका. वैराग्य प्राप्त झालं कर्म टाकलं तर चालतंय. वाल्या एकट्या रामनामानं तरला, पण वैराग्य धारण करून रामनामाला बसला म्हणून तरला. आणि म्हणून वैराग्य प्राप्तीच्या आधी आणि आत्मस्वरूपाची ओळख पटण्याच्या आधी कुणी कर्म टाकू नयेत. आणि ती टाकली तर तो दोष आहे, तो अधम आहे, पापी आहे, लंड आहे, तो भक्तीला भूषण नसून दूषण आहे. आणि म्हणून आपल्या वाट्याला कर्म टाकायचं आणि नुसतं हरिनाम घ्यायचं, हे भक्तीला भूषण नसून दूषण आहे. हे भक्तीला भूषण नसून दूषण आहे, तो लंड आहे, तो पापी आहे, तो अधम आहे. आणि म्हणून जोपर्यंत वैराग्याची प्राप्ती नाही, आत्मस्वरूपाची ओळख नाही, इथं स्थिती शब्द वापरलाय, न बाणता स्थिती अंगी, स्थिती म्हणजे आत्मस्थिती. जोपर्यंत वैराग्याची प्राप्ती नाही आणि आत्मस्थिती अर्थात आत्मस्वरूपाची ओळख नाही, तोपर्यंत आपल्या वाटेला कर्म कोणी टाकू नये. आणि टाकलं आणि नुसतं हरिनाम घेत बसला तर तो भक्तीला भूषण नसून दूषण आहे, तो लंड आहे, तो पापी आहे. आणि मग तुकोबाराय म्हणतात की न बाणता स्थिती अंगी कर्मत्यागी लंड तो, तुका म्हणे अधम त्याची भक्ती दुषी हरीची. विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. याच्यामध्ये आपण अभंगाचा भावार्थ पाहिलाय. 2 मिनिटात सारांश. धर्म रक्षाव्यासाठी करणे आठी आम्हासी, वाचा बोलो वेदनीती करू संती केले ते, न मानता स्थिती अंगी कर्म त्यागी लंडतो, तुका म्हणे अधम त्यासी भक्ती दुषी हरीची. महाराज म्हणतात धर्म लयाला चाललाय, त्याचं रक्षण करायचे तर संतांना अवतार धरावा लागतो, भगवंताला धरावा लागतो, पण संताला अवतार धरावा लागतो. आणि धर्माच्या रक्षणासाठी संताला जीवाचा आटापिटा करावा लागतो. तो कशा प्रकारे? तर वाचा बोल वेदनीती करू संती केली ते. धर्म लयाला लागला की संत अवतार धरतात आणि हरिनामाचा प्रसार करण्यासाठी जीवाचा आटापिटा करतात. समाजाच्या मुखात हरिनाम देतात, चांगला असो वाईट असो सगळ्यांना हरिनाम घेण्यासाठी प्रवृत्त करतात. म्हणजे पापी आहेत, दुष्ट आहेत, पाखंडी आहेत, त्यांच्या मुखात हरिनाम दिलं की त्यांच्या हातला पाखंडीपणा दुष्टपणा पळून जातो आणि हरिनामामुळे त्यांच्या हृदयात दया स्थापित होते, दयाजवळ सद्गुण येतात आणि जीवनात सद्गुण येणं म्हणजे धर्म येणं.
अशा प्रकारे हरिनामाने धर्माची जोपासना केली जाते. आणि दुसरी गोष्ट, हरिनाम घेत घेत सर्व समाजाला आपलं कर्म करण्यासाठी प्रवृत्त करतात संत. कारण वैराग्य प्राप्तीच्या आधी आणि आत्मस्वरूपाची ओळख पटण्याच्या आधी कर्म टाकलं, नुसतं हरिनाम घेत बसलं तर दोष आहे. हे भक्तीला भूषण नसून दूषण आहे. तो मनुष्य लंड आहे, पापी, अधम आहे. आणि म्हणून संत दुष्टाच्या, पाप्याच्या अर्थात समाजाच्या मुखात हरिनाम देतात. आणि जोपर्यंत वैराग्य आणि आत्मस्वरूपाची ओळख नाही तोपर्यंत समाजाला त्यांच्या वाट्याला आलेलं कर्म करायला लावतात. म्हणून मुखात हरिनाम धारण करा. आणि जोपर्यंत वैराग्य आणि आत्मस्वरूपाची ओळख नाही तोपर्यंत आपल्या वाट्याला आलेलं कर्म करत राहा. देवाची प्राप्ती निश्चित होईल. पण वैराग्य प्राप्ती नाहीये, आत्मस्वरूपाची ओळख नाहीये, त्याच्या आधीच जर कर्म टाकले आणि नुसतं हरिनाम घेत बसले तर तो मनुष्य भक्तीला भूषण नसून दूषण आहे. तो मनुष्य अधम आहे, पापी आहे, लंड आहे. हनुमान महाराज म्हणतात की न मानता स्थिती अंगी कर्मत्यागी लंड तो, तुका म्हणे अधम त्याशी भक्ती दुषी हरीची. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. जय विठ्ठल, जय जय विठ्ठल. बोली लिले कुरे वेळी वाकुडी उत्तरे, करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध, नाही विचारिला अधिकार मी आपुला, करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध, तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पाया पैकिंग करा, करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध. ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, तुकाराम 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 तुकाराम. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. गोपाल कृष्ण भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. विठ्ठल 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 विठ्ठल.